इयत्ता 12वी. विषय कलेचा इतिहास व रसग्रहण. प्रकरण पहिले, भारतीय वास्तुकला. स्वाध्याय, भारतीय मंदिररचना यामधील नागरशैली. प्रश्न पहिला, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे मंदिरांच्या शैलीची सविस्तर माहिती लिहा. 1. नागरशैली आणि 2. द्राविड शैली. मुद्दे आहेत: मंदिर रचना, शिखर रचना, माध्यम, वैशिष्ट्य, शिल्पकलेची कलात्मक मूल्य आणि ठिकाणे. उत्तर: नागरशैली. मंदिर रचना. नागरशैलीतील मंदिरांची रचना उत्तर भारतीय परंपरेनुसार असते. मंदिरात मुख्यतः गर्भगृह, अंतराल, मंडप आणि द्वारमंडप हे भाग असतात. मंदिराचा केंद्रबिंदू गर्भगृह असतो आणि त्याभोवती प्रदक्षिणा मार्ग दिलेला असतो. गर्भगृहात मूळ देवतेची मूर्ती असते. शिखर रचना. शिखर उंच शंकू आकाराचे व किंचित बहिर्वक्र असते. यावर आमलक, कलश आणि आयुध हे घटक असतात. गर्भगृहाच्या भिंतीबाहेर आलेल्या भागांना रथ म्हणतात. शिखरावर उभ्या रेषा व थर असतात, जे भूमी म्हणून ओळखले जातात. माध्यम. मुख्यतः पाषाण म्हणजेच दगड व वालुकाश्म वापरले जातात. काही ठिकाणी कोरीव कामासाठी क्लोराईट वापरण्यात आला आहे. वैशिष्ट्य: गर्भगृह चौरस असतो. प्रदक्षिणा मार्गासोबत मंडपही जोडलेला असतो. शिखर एकाच उंचीने वर चढणारे व भव्य असते. उभ्या आणि आडव्या रेषांचा समतोल साधलेला असतो. विविध रथ प्रकार जसे की त्रिरथ, पंचरथ, सप्तरथ, नवरथ. शिल्पे अधिकाधिक उभट व सजीव वाटतात. शिल्पकलेची कलात्मक मूल्य. अप्सरा, देवता, प्राणी, गंधर्व, नर्तक नर्तिका यांची आकर्षक, सजीव व सौष्ठवपूर्ण शिल्पे. मूर्ती उभ्या अवस्थेत अनेक मुद्रा आणि मनोवृत्ती दर्शवणाऱ्या छायाचित्रासारखी स्पष्ट रचना. प्रमाणबद्धता. प्रवेशद्वारावरील तोरणे कलात्मक. ठिकाणे: भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिर, कोणार्क येथील सूर्य मंदिर, खजुराहो येथील कंदारिया महादेव मंदिर, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि ओडिसा. 2. द्राविड शैली. मंदिर रचना. द्राविड शैलीत मंदिराचे गर्भगृह, अंतराल, मंडप, प्रदक्षिणा मार्ग तसेच गोपुरम म्हणजेच मुख्य प्रवेशद्वार हे भाग असतात. ही रचना विशिष्ट वळणाच्या मंडप व उंच शिखरांनी युक्त असते. मंदिर चौरस पायावर उभारलेले असते. शिखर रचना. शिखर सूचीसारखे म्हणजे टोकाला निमुळते होत जाणारे असते. मजले एकावर एक बांधले जातात आणि प्रत्येक मजल्यावर हार व कूट असतात. मुख्य शिखराखेरीज लहान लहान शिखरेही उपशृंग म्हणून असतात. माध्यम. मुख्यतः पाषाण, ग्रेनाइट आणि काही ठिकाणी संगमरवर वापरले जातात. वैशिष्ट्य: मंदिर शास्त्रोक्त क्रमानुसार उभारले जाते. मुख्य मंदिरासमोर उंच गोपुरम असतो. प्रत्येक भूमीवर मंदिराकृती रचना. मंडपात अष्टकोनी घुमट, स्तंभ व विस्तृत प्रांगण. एका चौथऱ्यावर मुख्य मंदिर व उपमंदिरे. शिल्पकलेची कलात्मक मूल्ये. सुंदर तोरणे, लतावेली, प्राण्यांची नक्षी, घुमटात लोलक, नर्तकांचे चित्रण, स्तंभांवरील नक्षीकाम विशेष उल्लेखनीय. मानवी आकृती, नाट्यदृश्य, पुराणकथांचे चित्रण. ठिकाणे: तामिळनाडूमधील मदुराई, तंजाऊर, कांचीपुरम, चोल राजांची मंदिर रचना. प्रश्न दुसरा, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. दगडविटा वापरून देवालयांचे बांधकाम करण्यास डॅश काळात सुरुवात झाली. गुप्त काळात. 2. भुवनेश्वर येथील डॅश मंदिर हे सर्वात प्रसिद्ध व महत्त्वाचे मंदिर आहे. लिंगराज मंदिर. 3. कृष्णा नदीपासून कन्याकुमारीपर्यंतच्या भूभागात ही रचनाशैली आढळते. द्राविड. 4. दिलवाडा येथे डॅश मंदिरांचा समूह आहे. 5 मंदिरांचा. प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा.
हिंदू मंदिराचे विविध भाग कोणते? उत्तर, हिंदू मंदिराचे विविध भाग म्हणजे गर्भगृह, अंतराल, मंडप, द्वारमंडप व शिखर हे होत. 2. पाश्चात्य समीक्षकांनी नागरशैलीतील मंदिरांना दिलेले नाव काय? उत्तर, पाश्चात्य समीक्षकांनी नागरशैलीतील मंदिरांना इंडो आर्यन मंदिर असे नाव दिले. 3. त्रिरथ मंदिर रचना कशाला म्हणतात? उत्तर, मंदिराच्या प्रत्येक बाजूस एक भाग पुढे आणि रचना असलेल्या मंदिराला त्रिरथ मंदिर म्हणतात. 4. आमलक म्हणजे मंदिराचा कोणता भाग? उत्तर, आमलक म्हणजे मंदिराच्या शिखरावरील बसक्या व गोलसर आकाराचा भाग असतो. 5. कोणार्क मंदिरातील अनेक मूर्ती कोणत्या दगडात कोरल्या आहेत? उत्तर, कोणार्क मंदिरातील अनेक मूर्ती हिरवट रंगाच्या क्लोराईड दगडात कोरल्या आहेत. प्रश्न 4. आकृतिबंध पूर्ण करा. 1. मंदिराचे भाग. गर्भगृह, अंतरा, मंडप. 2. दिलवाडा मंदिर समूह. इंबलवसही, इनवसही, पीठलहर, परशनाथ, महावीर स्वामी. 3. इस्लामी वास्तुकलेच्या 3 शैली. दिलशाही शैली, गुजराती शैली, दौलताबाद शैली. प्रश्न 5. सविस्तर टिपा लिहा. माउंट आबू येथील जैन मंदिर. उत्तर, राजस्थानमधील अरावली पर्वतरांगेत वसलेले माउंट आबू हे एक प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र आहे. येथे असलेली दिलवाडा जैन मंदिरे त्यांच्या स्थापत्यशास्त्र, शिल्पकला व संगमरवरी कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिरे 11व्या ते 13व्या शतकात बांधली गेलेली आहे. सर्व मंदिरे पांढऱ्या संगमरवरी दगडात अत्यंत बारीक व कलात्मक कोरीवकामात उभारलेली आहे. मंदिराची छके, खांब आणि मंडप यावर सुंदर पुष्पमालिका, नृत्यरत अप्सरा आणि जैन तीर्थकारांची कोरीव मूर्ती आढळते. मंदिरांचा समूह मुख्यतः 5 प्रमुख मंदिरांचा बनलेला आहे. त्यामध्ये विमल वसही, लूण वसही, पीठलहर मंदिर, परशनाथ मंदिर, महावीर स्वामी मंदिर. विमल वसही मंदिर सर्वात प्राचीन असून ते पहिल्या तीर्थंकर आदिनाथ यांना समर्पित आहे. महत्व, या मंदिराचे संगमरवरी शिल्पकाम हे जैन स्थापत्यकलेतील सर्वोच्च उदाहरण मानले जाते. 2. खजुराहो येथील कंदरिया महादेव मंदिर. उत्तर, मध्य प्रदेश राज्यातील खजुराहो येथे चंदेल राजवंशाच्या काळात साकारलेले कंदरिया महादेव मंदिर हे भारतीय मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना मानले जाते. मुख्य वैशिष्ट्य, हे मंदिर 1025 ते 1025 इसवी सन दरम्यान बांधले गेले. कंदरिया महादेव मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. मंदिराची रचना नागरशैलीत असून शिखर उंच व बहुविभाजित आहे, जे पर्वतरांगांची आठवण करून देते. मंदिराच्या बाह्य भिंतीवर देवदेवता, अप्सरा, मनुष्य जीवनाचे विविध पैलू आणि शृंगारिक शिल्प कोरलेले आहेत. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे आणि त्याच्या 4ही बाजूंनी मंडप, प्रवेशद्वार व अंतराल आहेत. कंदरिया महादेव मंदिर हे खजुराहोच्या सर्व मंदिरांमध्ये सर्वात मोठे व कलात्मक दृष्टीने समृद्ध आहे. महत्व, हे मंदिर खजुराहो मंदिर समूहाच्या युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट असून भारतीय शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. प्रश्न 6. जोड्या लावा. जोड्यामध्ये अ गट आहे लूण वसई मंदिर, दिलवाडा मंदिर, कंदरिया महादेव मंदिर, खजुराहो आणि सूर्य मंदिर. तर ब मध्ये आहे 5 मंदिरांचा समूह, उभट आकाराच्या मूर्ती, राजावीर धवल व त्यांचे मंत्री, मध्य प्रदेश गंगवंश. उत्तर, लूण वसई मंदिर, राजावीर धवल व त्याचे मंत्री, दिलवाडा मंदिर, 5 मंदिरांचा समूह, कंदरिया महादेव मंदिर, उभट आकाराच्या मूर्ती, खजुराहो मध्य प्रदेश, सूर्य मंदिर गंगवंश. द्राविड शैली. प्रश्न पहिला, उत्तरे लिहा. 1.
द्राविड शैलीचे वैशिष्ट्य यावर सविस्तर टिप्पणी लिहा. उत्तर. भारतीय मंदिर स्थापत्याची दोन प्रमुख शैली आहेत, नागर शैली आणि द्राविड शैली. कृष्णा नदीपासून कन्याकुमारीपर्यंतच्या भागात प्रचलित असलेल्या मंदिर रचनेच्या पद्धतीस द्राविड शैली असे म्हणतात. मुख्य वैशिष्ट्य. 1. विमान. मंदिराच्या गर्भगृहावरील उंच शिखराला विमान म्हणतात. हे शिखर सूचीच्या आकाराचे असते व चौरस पायावर उभे असते. 2. गर्भगृह. चौरस आकाराचे मुख्य देवतेचे स्थान, मंदिराचा सर्वात पवित्र भाग. 3. अंतराळ. गर्भगृह व सभामंडप यांना जोडणारा भाग. 4. भूमी. शिखराच्या एकावर एक चढत्या मजल्यांना भूमी म्हणतात. 5. हार, कोट व शाला. भूमीवर लहान मंदिरांच्या रांगा, हार कोपऱ्यावर असलेली शिखर प्रतिकृती, कूट व आयताकृती अर्धवर्तुळाकार छत असलेली लहान रचना, शाला. 6. स्तूपिका. शिखराच्या ग्रीवेवर असलेला गोल अष्टकोनी डोंबासारखा भाग. 7. गोपूर. मंदिराचे भव्य व उंच प्रवेशद्वार. भिंतीवर देवतांच्या मूर्ती व रंगीत सजावट. 8. प्राकार. मंदिराभोवती संरक्षणात्मक तट आणि भिंती. 9. राजाश्रय. पल्लव, चोल, पांड्य, विजयनगर व नायक वंश यामुळे या शैलीचा विकास झाला. द्राविड शैली ही सौंदर्य, शिस्तबद्ध रचना आणि भव्यतेचा उत्कृष्ट संगम आहे. तिचे मंदिर स्थापत्य भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. 2. वेरूळच्या कैलास मंदिराची रचना स्पष्ट करा. उत्तर. वेरूळ येथे असते कैलास मंदिर हे भारतातील सर्वात अद्वितीय आणि भव्य रॉक कट मंदिर आहे. याचे निर्माण राष्ट्रकूट राजा कृष्ण याने इसवी सन 757 ते 783 च्या कारकिर्दीत केले. रचना वैशिष्ट्य. कोरण्याची पद्धत. हे मंदिर एका अखंड खडकातून वरून खाली कोरले गेले आहे, जे जगात एकमेव आहे. मुख्य रचना. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, नदीमंडप व गोपूर असलेली संपूर्ण मंदिर रचना द्राविड शैलीतील आहे. शिखर. गर्भगृहावर 3 मजली द्राविड शैलीचे शिखर. उंची व आकार. मंदिर 20 ते 25 फूट उंच चौथऱ्यावर असून लांबी 164 फूट आणि रुंदी 109 फूट आहे. शिल्पसौंदर्य. संपूर्ण मंदिरावर रामायण, महाभारत, शिवमहात्म्य इत्यादी कथांवर आधारित शिल्पे कोरलेली आहेत. सर्वात प्रसिद्ध शिल्प म्हणजे रावण कैलास हलवतो, हे अत्यंत नाट्यमय दृश्य असलेले शिल्प आहे. पूल व उपमंदिरे. गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा व अनेक उपमंदिरे असून एक भागातून दुसऱ्यात जाण्यासाठी पूल आहेत. शिल्प व चित्रकला. अनेक गुहात अजंठा शैलीसारखी चित्रेही होती. काहींचे अवशेष आजही दिसतात. कैलास मंदिर हे केवळ स्थापत्यकलेचा नमुना नाही, तर ते श्रम, भक्ती आणि कलाकाराच्या प्रतिभेचे अद्वितीय उदाहरण आहे. 3. मदुराई मीनाक्षी मंदिराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर. तमिळनाडूतील मदुराई शहरात असलेले मीनाक्षी मंदिर हे दक्षिण भारतातील अत्यंत प्रसिद्ध आणि भव्य द्राविड शैलीचे मंदिर आहे. 17व्या शतकात नायक वंशाच्या काळात हे मंदिर बांधण्यात आले. वैशिष्ट्य. मुख्य देवता देवी मीनाक्षी व तिचा पती सुंदरेश्वर म्हणजे शिव. विस्तृत क्षेत्र. हे मंदिर 14 एकर जागेत पसरले आहे. चारही बाजूंनी 25 फूट उंचीचे तट आहेत. गोपुरे. मंदिरात एकूण 27 गोपुरे असून सर्वात उंच गोपूर दक्षिणेकडे आहे. या गोपुरांवर असंख्य स्टक्को देवतामूर्ती भडक रंगात रंगवलेल्या आहेत. सहस्त्र मंडप. एक मंडप ज्यात 825 स्तंभ असून तो तिरुमल नायकाने बांधलेला आहे. पुदू मंडप. यात अप्रतिम नटराजाची मूर्ती स्वरस्तंभ आहेत जे 7 संगीत स्वर उत्पन्न करतात. मूर्तिशिल्प. देवता, घोडेस्वार, संत आचार्य यांची 8 ते 10 फूट उंच मूर्ती कोरलेल्या आहेत. आंतरिक व्यवस्था. मंदिरात अनेक सभामंडप, तलाव, ओवऱ्या, पूजेसाठी दुकानं यामुळे एक मंदिर नगरीसारखे वाटते. मीनाक्षी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते एक सांस्कृतिक,
स्थापत्य आणि सामाजिक जीवनाचे प्रतीक आहे. प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. द्राविड शैलीचे एक प्रमुख वैशिष्ट्य स्तूपिका. 2. मदुरा हे नायक वंशाचे राजधानीचे शहर आहे. 3. सहस्त्रमंडपा या प्रसिद्ध मंडपाला 825 स्तंभ आहेत. 4. मदुराई मीनाक्षी मंदिर डॅश एकर जागेवर बांधले आहे. 14 एकर जागेवर बांधले आहे. 5. मंदिर नगरी म्हणून मीनाक्षी मंदिराला ओळखले जाते. प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. द्राविड शैलीत भूमी म्हणजे काय? उत्तर, शिखराच्या एकावर एक चढत्या व कमी होत जाणाऱ्या मजल्यांना भूमी म्हणतात. 2. सहस्त्रमंडप हा भाग कोणत्या मंदिरात आढळतो? उत्तर, सहस्त्रमंडप हा भाग मीनाक्षी मंदिरात आढळतो. 3. स्वरस्तंभ कोणत्या मंदिरात आढळतो? उत्तर, स्वरस्तंभ मीनाक्षी मंदिरातील उदू मंडपात आढळतो. 4. कैलास मंदिर कोणत्या राजवंशाने उभारले? उत्तर, कैलास मंदिर राष्ट्रकूट राजवंशाने उभारले. 5. कैलास मंदिरातील नाट्यमय शिल्प कोणते? उत्तर, रावण कैलास पर्वत हलवतो हे कैलास मंदिरातील नाट्यमय शिल्प आहे. 6. द्राविड शैलीचे वेगळेपण मंदिर रचनेच्या कोणत्या भागात दिसते? उत्तर, द्राविड शैलीचे वेगळेपण मंदिराच्या विमान या भागात दिसते. प्रश्न चौथा, आकृतिबंध पूर्ण करा. द्राविड शैलीतील सुप्रसिद्ध मंदिर. उत्तर, मंदिर कैलास मंदिर. कालखंड इसवी सन 757 ते 783. ठिकाण वेरूळ महाराष्ट्र. राजवंश राष्ट्रकूट. मंदिर मीनाक्षी मंदिर. कालखंड 17वे शतक. ठिकाण मदुराई तामिळनाडू. राजवंश नायक. वासर शैली. प्रश्न पहिला, वासर शैलीतील मंदिर रचनेचे वेगळेपण सविस्तर सांगा. उत्तर, वासर शैली ही भारतीय मंदिर स्थापत्यशास्त्रातील एक अनोखी शैली आहे जी नागर व द्राविड या दोन्ही प्रमुख शैलींच्या वैशिष्ट्यांचा संगम आहे. वासर शैलीचा विकास प्रामुख्याने कर्नाटकात होयसाळ राजवटीच्या काळात झाला. त्यामुळे या शैलीला मिश्रक शैली असेही म्हणतात. या शैलीतील मंदिर रचना बहुकोणीय तारकाकृती असते. मंदिर 2 प्रमुख भागात विभागले जाते, विमान आणि मंडप. शिखर चौरसाकार असून त्यावर एकावर एक चढणारे टप्पे असतात, जे शेवटी गजपृष्ठाकार किंवा कळसाने संपतात. मंडप सपाट छताचा असून तो बारीक सुबक कोरीव स्तंभावर आधारलेला असतो. या शैलीतील भिंती नागर शैलीप्रमाणे रथाकार असून द्राविड शैलीप्रमाणे त्यामध्ये अधूनमधून उभे स्तंभ असतात. गर्भगृहे 2 किंवा 3 असू शकतात व ती भव्य सभामंडपाने जोडलेली असतात. शिखरांची आडव्या रेषातील रचना, भिंतीवरील बारकाव्यांचे काम आणि मूर्तिशिल्पांची नजाकत ही वासर शैलीची खास वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच ती इतर शैलीपेक्षा वेगळी भासते. 2. होयसाळेश्वर मंदिरातील प्रसिद्ध शिल्पांविषयी टिप्पणी लिहा. उत्तर, हळेबीड येथील होयसाळेश्वर मंदिर हे वासर शैलीचे अत्यंत सुंदर उदाहरण असून शिल्पकलेच्या दृष्टीने ते अतुलनीय मानले जाते. हे मंदिर होयसाळ राजवंशातील राजा विष्णुवर्धन याने बांधले असून त्यात 2 शिवमंदिरे एकत्र जोडून बांधलेली आहेत. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील सर्वांग सुंदर कोरीव शिल्पकला. पूर्ण मंदिर एका उंच चबुतऱ्यावर उभारलेले असून त्याभोवती गजपट्टी, सिंहपट्टी, अश्वपट्टी अशा विविध स्तरांमध्ये शिल्पे कोरलेली आहेत. रामायण, महाभारत, कृष्णचरित्र तसेच विविध पुराणकथा यातील प्रसंग अत्यंत बारकाव्याने कोरलेले दिसतात. प्रसिद्ध शिल्पामध्ये गजचर्मधारी नृत्यमय शिव, उमामहेश्वर, अर्जुनाचा मत्स्यवेध, ऐरावतार, आरूढ इंद्राणी, वीणाधारी सरस्वती ही अत्यंत देखणी व प्रभावी मूर्ती आहेत.
प्रत्येक मूर्तीचे भाव, सौंदर्य, दगडावरील नक्षीकाम, अलंकारांची रचना आणि चेहऱ्यावरील भाव सर्वच लक्षणीय आहे. या मंदिरातील शिल्पसंपदा इतकी समृद्ध आहे की ती शिल्पकलेचे जिवंत संग्रहालय म्हणावे लागेल. यातील अत्याधिक कोरीव काम देखील मंदिराच्या रचनात्मक सौंदर्याला बाधा न आणता त्याला अधिक उठाव देतो. 3. चन्नकेशव मंदिराची रचना स्पष्ट करा. उत्तर: चन्नकेशव मंदिर बेलूर, कर्नाटक येथे वसलेले असून होयसाळ राजवंशाच्या स्थापत्य शैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हे मंदिर इसवी सन 1116 मध्ये राजा विष्णुवर्धन याने चोल राजांवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ बांधले. हे मंदिर वासर शैलीत तारकाकृती जोत्यावर उभारलेले आहे. गर्भगृहासमोर एक विशाल सभामंडप असून त्यामध्ये कोरलेल्या 42 सुंदर मदनिका ही या मंदिराची खास वैशिष्ट्ये आहेत. त्या स्तंभांवर अर्धवर्तुळाकार रचनेत बसवलेल्या असून त्यातील दर्पण हस्ता, धनुर्धारिणी नर्तिका इत्यादी मूर्ती सौंदर्यपूर्ण व भावनायुक्त आहेत. प्रत्येक मदनिका वेगवेगळ्या हावभावात कोरलेली असून जिवंत वाटते. मंदिरात असंख्य कोरीव स्तंभ, भिंतींवर पौराणिक कथांचे चित्रण व जाळीदार दगडी पडदे आहे. गर्भगृहात विष्णूची मूर्ती आणि बाजूस भूदेवी व श्रीदेवी यांच्या मूर्ती आहेत. मंदिरात निर्माण नाही, मात्र भिंती सरळ असून त्यावर नक्षीकाम व बारकाव्यांचे मूर्तिशिल्प आहे. छतावर एक अष्टकोनी घुमट असून त्यात नरसिंहाचे भव्य शिल्प कोरलेले आहे. या मंदिराची योजना, शिल्पकला आणि सौंदर्य यामुळे ते एक अभिजात वास्तुकलेचे उदाहरण मानले जाते. प्रश्न 4. सोमनाथपूर मंदिराच्या शिखरांचे वेगळेपण कसे व्यक्त होते? उत्तर: सोमनाथपूरचे केशव मंदिर हे होयसाळ राजवटीतील वासर शैलीतील आणखी एक सुंदर उदाहरण आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकच मंदिरात त्रिगर्भगृह रचना आहे. 3 गर्भगृहे एका भव्य सभामंडपाने जोडलेली आहेत. विशेष म्हणजे या मंदिरातील शिखरे इतर वासर किंवा नागर शैलीतील शिखरांपेक्षा पूर्णपणे वेगळी भासतात. येथील शिखरांची रचना आडव्या रेषांवर आधारित आहे. इतर शैलीत शिखरे उंच, टोकदार व टप्प्याने वर जाणारी असतात, पण सोमनाथपूरच्या शिखरांवर आडव्या गचीप्रमाणे टप्पे आढळतात. त्यामुळे शिखराचा आडवा भारदस्तपणा स्पष्ट दिसतो. ही रचना नागर व द्राविड या शैलींच्या मधल्या अवस्थेसारखी वाटते. म्हणूनच वासर शैलीचा गाभा इथे दिसतो. शिखर चौरस असून त्यावर एकावर एक चढणारे घटक असतात व शेवटी गजपृष्ठाकार कळस असतो. या शिखरांवर सुद्धा सुबक कोरीव अलंकरण दिसते. एकंदरीत सोमनाथपूर मंदिराचे शिखरे त्यांच्या आडव्या रचनेमुळे, गजपृष्ठ आकारामुळे आणि साधेपणातून प्रकट होणाऱ्या सौंदर्यामुळे वासर शैलीतील वेगळेपण अधोरेखित करतात. प्रश्न 5. रिकाम्या जागा भरा. 1. मिश्रप शैली नागर व द्राविड शैलींच्या मिलापाला म्हणतात. 2. वासर शैलीच्या मंदिराचे जोते तारकाकृती असते. 3. होयसाळेश्वर मंदिरात 2 गाभारे आहेत. 4. चन्नकेशव मंदिराचे छत अष्टकोनी घुमटाकार आहे. 5. मदनिका मूर्ती चन्नकेशव येथील मंदिरात आढळतात. 6. सोमनाथपूर येथील मंदिराचे बांधकाम सामंत दंडनायक सोमण्णा यांनी केले. प्रश्न 6. आकृतिबंध पूर्ण करा. वासर शैलीतील सुप्रसिद्ध मंदिरे आहेत. मंदिर कालावधी, राजवंश आणि स्थळ. तर या पद्धतीने आपण यामध्ये माहिती भरू शकतो. मंदिर होयसाळेश्वर, कालावधी 12वे शतक, राजवंश होयसाळ आणि हळेबीड कर्नाटक हे स्थळ. दुसरे मंदिर चन्नकेशव, कालावधी 12वे शतक, राजवंश होयसाळ आणि स्थळ आहे बेलूर कर्नाटक. तिसरे मंदिर केशव मंदिर, कालावधी इसवी सन 13वे शतक, राजवंश होयसाळ आणि स्थान आहे सोमनाथपूर,
कर्नाटकमधील सोमनाथपूर. हिंदू इस्लामी मोगल वास्तुशैली. प्रश्न पहिला, थोडक्यात टिपा लिहा. 1. कुतुब मिनार. उत्तर, दिल्लीतील कुतुब मिनार ही भारतातील सर्वात उंच इंटेची मनोऱ्याची वास्तू आहे. तिचे बांधकाम 12व्या शतकात कुतुबुद्दीन ऐबकने सुरू केले आणि त्यानंतर त्याच्या उत्तराधिकाऱ्यांनी ते पूर्ण केले. ही मनोरी इस्लामी वास्तुशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. तिच्या 5 मजल्यांवर कुराणमधील उतारे कोरलेले आहेत. संगमरवरी आणि लाल दगडाचा वापर असून प्रत्येक मजल्याची रचना वेगळी आहे. या वास्तूमुळे दिल्लीतील सुलतानकालीन स्थापत्यशैलीचा उत्कर्ष दिसतो. 2. मोगल शैली. उत्तर, मोगल वास्तुशैली ही फारसी, तुर्की आणि भारतीय घटकांचा संगम असलेली आहे. ही शैली भव्य दरवाजे, घुमट, फुलांची नक्षीकामे, बाग-बंदिस्त रचना आणि संगमरवरी सजावटीसाठी प्रसिद्ध आहे. लाल किल्ला, ताजमहाल, हुमायूनचा थडगा हे मोगल शैलीचे प्रमुख नमुने आहेत. या शैलीत सौंदर्य, सममिती आणि भव्यता यांचा मेळ दिसतो. बागांचे नियोजन 4 बाग संकल्पनेवर आधारित असते. नाजूक झरोखे, फुलांचे मोटिफ्स आणि नक्षीकाम ही या शैलीची वैशिष्ट्ये आहेत. 3. गुजरात शैली. उत्तर, गुजरातमधील प्रांतिक इस्लामी शैलीने स्थानिक हिंदू व जैन स्थापत्याचे प्रभाव घेतले. यात कोरीवकाम, झरोखे आणि स्तंभ रचना यांचा समावेश आहे. अहमदाबादमधील सिदी सईद मशीद, जामा मशीद ही उत्तम उदाहरणे आहेत. यातील कमानी, मेहराब आणि खिडक्यांवरील बारीक जाळीकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. लाकडावरची नक्षीकाम व दगडांतील बारकावे विशेषतः जैन मंदिरावरून प्रेरित आहेत. या शैलीने सौंदर्य व उपयुक्तता यांचा समन्वय साधला आहे. 4. बुलंद दरवाजा. उत्तर, बुलंद दरवाजा हा फतेपूर सिक्री येथील विशाल दरवाजा असून अकबराने गुजरात विजयाच्या स्मरणार्थ 1601 मध्ये बांधला. याची उंची सुमारे 54 मीटर असून तो लाल दगड व संगमरवरी सजावटीने नटलेला आहे. या दरवाजावर कुराणी शिलालेख आहेत. यामध्ये अर्धवर्तुळाकार कमानी, घुमट आणि मोठी पायऱ्यांची रचना आहे. मोगल स्थापत्यशैलीतील भव्यतेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखला जातो. यामधील सममिती, बारीक नक्षीकाम व स्थापत्यशास्त्रीय गणितीय अचूकता वाखाणण्याजोगी आहे. प्रश्न दुसरा, उत्तरे लिहा. ताजमहालाची गणना जगातील आश्चर्यात का केली जाते? उत्तर, ताजमहाल ही एक अद्वितीय स्थापत्य कृती आहे जी प्रेम, श्रद्धा आणि सौंदर्य यांचे प्रतीक मानली जाते. 1632 साली मुघल सम्राट शहाजहानने त्याची पत्नी मुमताज महालच्या स्मरणार्थ ही भव्य संगमरवरी समाधी आग्र्यात बांधली. त्याची पूर्ण रचना पांढऱ्या संगमरवरातून झाली असून त्यावर जडजवाहिरी काम, कुराणमधील शिलालेख आणि नाजूक फुलांच्या नक्षीने ती सजवलेली आहे. संपूर्ण वास्तूची सममिती, मध्यभागी उंच घुमट, चौफेर उभे असलेले 4 मिनार, तसेच समोरचा जलतलाव आणि 4 बागांचे नियोजन यामुळे ही वास्तू अतीव मोहक बनली आहे. ताजमहालाच्या सौंदर्यात भारतीय, इस्लामी आणि फारसी स्थापत्यशैलीचा अप्रतिम संगम दिसून येतो. या सौंदर्यपूर्ण रचनेमुळे ताजमहालाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले असून 2007 मध्ये ती जगातील 7 नवीन आश्चर्यांपैकी एक म्हणून निवडली गेली. तिचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक महत्त्व संपूर्ण जगाला भुरळ घालणारे आहे. कोणत्या 4 घटकामुळे ताजमहालाचा विशेष प्रभाव जाणवतो? उत्तर, ताजमहालची वास्तुशैली अशा काही वैशिष्ट्यामुळे विलक्षण प्रभाव टाकते. 1. सममिती. ताजमहालाची रचना अत्यंत काटेकोर सममित आहे. मध्यभागी उभारलेले मुख्य घुमट, त्याभोवती असलेले 4 उंच मिनार, तसेच बागांचे आणि जलतलावाचे सममित नियोजन यामुळे ती संपूर्ण वास्तू नेत्रसुखद आणि संतुलित भासते. संगमरवरी कोरीवकाम व नक्षीकला
पांढऱ्या संगमरवरावर रंगीत दगडांनी केलेले जड जवाहिरी काम, कुराणमधील शिलालेख आणि फुलांची नाजूक नक्षी ही कलाकृतीची वैशिष्ट्ये आहेत. हे कोरीव काम इतके बारकाईने केले आहे की ते स्थापत्यशास्त्राचा उच्चांक मानले जाते. 3. चारबाग शैली. ताजमहाल समोर आखीव रेखीव अशा फारसी चारबाग शैलीतील बागेचे नियोजन आहे. 4 भागात विभागलेली बाग, मध्ये पाण्याचे तलाव व त्यात दिसणारा प्रतिबिंब हे सौंदर्य अधिक प्रभावी बनवते. 4 प्रकाशाचा जादुई परिणाम. ताजमहालच्या पांढऱ्या संगमरवरावर सूर्यप्रकाशानुसार होणारे रंगपरिवर्तन म्हणजे एक अद्वितीय दृश्य अनुभव आहे. सकाळी गुलाबी, दुपारी पांढरे आणि संध्याकाळी सोनेरी किंवा रुपेरी दिसणारे रंग वातावरणाला अलौकिक बनवतात. हे सर्व घटक मिळून ताजमहालाला केवळ समाधी नसून एक शाश्वत कलाकृती व जगातील एक अद्भुत आश्चर्य बनवतात. प्रश्न 3. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. कुवत उल इस्लाम या मशिदीच्या आवारात कोणता प्रसिद्ध मिनार आहे? उत्तर: कुतुब मिनार हा प्रसिद्ध मिनार आहे. 2. शालिमार बाग हे प्रेक्षणीय स्थळ कोणत्या शैलीचे आहे? उत्तर: शालिमार बाग मोगल शैलीचे उदाहरण आहे. 3. जैन शैलीचे वास्तू वैशिष्ट्य कोणते? उत्तर: जैन शैलीत अत्यंत बारकाईचे कोरीव काम हे वैशिष्ट्य आहे. 4. पंजाब शैलीत विटांचा उपयोग वास्तुकलेसाठी का केला गेला? उत्तर: विटांचा उपयोग स्थानिक उपलब्धतेमुळे व किमतीच्या दृष्टिकोनातून केला गेला. 5. माळवा शैलीवर कोणत्या शैलीचा परिणाम दिसतो? उत्तर: माळवा शैलीवर गुजराती शैलीचा परिणाम दिसतो. 6. ताजमहालाच्या सौंदर्याची 2 विशेष लक्षणे कोणती? उत्तर: सममित रचना आणि संगमरवरी जड जवाहिरी ही 2 विशेष लक्षणे आहेत. प्रश्न 4. जोड्या जुळवा. जोड्या जुळवामध्ये आहे अ गटामध्ये कुतुब मिनार, ताजमहाल, गोल घुमट, बुलंद दरवाजा. तर ब गटामध्ये आहे फतेपूर सिक्री, विजापूर, आग्रा आणि दिल्ली. तर याच्या योग्य जोड्या होतील कुतुब मिनार दिल्ली, ताजमहाल आग्रा, गोल घुमट विजापूर, बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री. प्रश्न 6. कंसातील योग्य शब्द निवडून गाळलेल्या जागा भरा. कंसामध्ये दिलेले शब्द आहेत ताजमहाल, फतेपूर सिक्री, गोल घुमट, कुतुब मिनार, बीबी का मकबरा आणि मकराणा. तर यामधील एक आहे ताजमहालाची प्रतिकृती करण्याच्या उद्देशाने बीबी का मकबरा ही वास्तू बांधली गेली. 2. शहाजहानच्या काळातील ताजमहाल ही सर्वोत्तम कामगिरी होय. 3. गोल घुमटास बोल घुमट असेही म्हणतात. 4. कुतुबुद्दीन ऐबकच्या कारकिर्दीत कुतुब मिनारचा पाया घातला गेला. 5. ताजमहालासाठी मकराणा येथील पांढरा शुभ्र संगमरवर वापरण्यात आला. प्रश्न 7. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या वास्तूंची सविस्तर माहिती लिहा. विजापूरचा गोल घुमट आणि बुलंद दरवाजा. मुद्दे आहेत स्थान, कालखंड, माध्यम, शैली, वैशिष्ट्य. तर याचं उत्तर आहे अ. विजापूरचा गोल घुमट. स्थान विजापूर, कर्नाटक राज्य. कालखंड 17व्या शतकाच्या सुरुवातीस इसवी सन 1656 मध्ये बांधले गेले. माध्यम दगड व चुन्याचा गारा. शैली दख्खनची प्रांतिक इस्लामी शैली. वैशिष्ट्य भारतातील सर्वात मोठा आणि जगातील 2ऱ्या क्रमांकाचा घुमट. या घुमटाचा व्यास सुमारे 44 मीटर असून तो आधाररचना नसताना देखील उभा आहे. या घुमटाखाली गोल घुमटचा गुंजनग्रह आहे जिथे हलकासा आवाजही घुमतो. मोहम्मद आदिलशहाचा कब्रस्थान म्हणून हा घुमट बांधण्यात आला. हे वास्तुशिल्प, तंत्र आणि ध्वनिशास्त्र यांचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. 2. बुलंद दरवाजा. स्थान फतेपूर सिक्री, उत्तर प्रदेश. कालखंड इसवी सन 1575 मध्ये अकबर बादशहाने बांधले. माध्यम लाल सँडस्टोन व संगमरवर. शैली मोगल स्थापत्य शैली.
वैशिष्ट्य: भारतातील सर्वात उंच दरवाजा, सुमारे 54 मीटर उंची. दरवाजावर कोरणातील शिलालेख कोरलेले आहेत. ही वास्तू अकबराच्या गुजरात विजयाच्या स्मरणार्थ बांधली गेली. बुलंद दरवाजाचे मुख्य प्रवेशद्वार मशीदकडे जाते आणि त्यात उंची, सममिती आणि भव्यता दिसते. मोगल स्थापत्य शैलीतील राजसत्ता, धार्मिकता आणि कलात्मकतेचे प्रतीक. प्रश्न 8वा, आकृतिबंध पूर्ण करा. प्रांतिक शैली. तर याचं उत्तर आहे पंजाब, बंगाल, गुजरात, माळवा, दक्षिण, विजापूर, काश्मीर आणि जौनपूर या 8 प्रांतिक शैली आहेत. प्रकरण 2, भारतीय शिल्पकला. स्वाध्याय. भारतीय शिल्पकला. प्रश्न पहिला, सविस्तर टिपा लिहा. 1. घारापुरी येथील त्रिमूर्ती. उत्तर: भारतीय शिल्पकलेतील एक अद्वितीय नमुना म्हणजे मुंबईजवळील एलिफंटा गुहातील त्रिमूर्ती शिल्प. हे शिल्प 8व्या शतकाच्या उत्तरार्धात राष्ट्रकूट राजवटीत शैवपंथीयांनी घडवले. हे शिल्प खडकात खोदलेले उच्च उठाव शिल्प असून त्याची उंची 18 फूट आहे. यामध्ये शिवाच्या 3 रूपांचे त्रिमूर्ती शिल्प दाखवले आहे. 1. मधले मुख महेश. 2. डावीकडचे मुख अघोर भैरव व 3. उजवीकडचे मुख वामदेव. मूर्तीतील प्रत्येक मुखाचे हावभाव, डोळ्यांची अधोन्मीलित अवस्था, जाड ओठ, केशभूषा, मुकुट, कमळ आणि सर्प यासारखी चिन्हे यामुळे ती अत्यंत प्रभावी ठरते. या मूर्तीत सृष्टी, स्थिती आणि संहार या त्रिसूत्रीचे भव्य व सुंदर प्रतिकात्मक दर्शन होते. हे शिल्प प्रदक्षिणा पथाशिवाय असून पेटीसारख्या खोलीत कोरलेले आहे, त्यामुळे ते अंधारातून प्रकट झाल्यासारखे भासते. 2. पल्लव शिल्पकलेचा नमुना असलेले गंगावतरण शिल्प. उत्तर: महाबलीपुरममधील गंगावतरण शिल्प हे पल्लवकालीन इसवी सन 7वे ते 8वे शतक काळातील एक प्राचीन, भव्य व नाट्यपूर्ण शिल्पकृती आहे. हे शिल्प टेकडीतील नैसर्गिक खडकात कोरलेले असून त्याची लांबी 27 मीटर व उंची 9 मीटर आहे. खडकाच्या मध्यभागी असलेल्या नैसर्गिक खाचेतून गंगेचे पृथ्वीवर आगमन दाखवले आहे. भगीरथाची तपश्चर्या, शंकराचा वर, गंगेसह नाग, जलचर, गंधर्व, अप्सरा आणि मानव व प्राणी समूह यांचा समावेश आहे. या शिल्पात 100 पेक्षा अधिक जिवंत मानवी आकृती आहेत. विशेष म्हणजे एका मांजराला 2 पायावर उभं राहून तप करताना दाखवणं हे शिल्पकाराच्या विनोदी आणि सूक्ष्म निरीक्षण शक्तीची खूण आहे. हे शिल्प समूहात्मक कोरीव कामाचे उत्कृष्ट उदाहरण असून नैसर्गिक सजीवता आणि चलनवलन यातून व्यक्त होते. 3. चोलकालीन नटराज मूर्तीची आकर्षक रचना. उत्तर: तंजावूर येथील चोलकालीन नटराज मूर्ती ही भारतीय शिल्पकलेतील एक कलात्मक व भावनाप्रधान मूर्ती आहे. ही मूर्ती इसवी सन 11वे ते 12वे शतकात चोल वंशाच्या कारकिर्दीत घडवली गेली. मूर्ती ब्रांझ धातूपासून तयार असून उंची 82 सेंटीमीटर आहे. नटराजाची मुद्रा अत्यंत लयबद्ध, मोहक आणि ऊर्जावान आहे. एका हातात डमरू, दुसऱ्यात अग्नी, तिसरा हात अभयमुद्रेत व चौथा क्रियाशीलतेचे प्रतीक. एक पाय अज्ञानरूपी राक्षसावर तर दुसरा वर उचललेला. भोवती अग्निज्वालांचे वलय असून मूर्तीत सौंदर्य, चपळता आणि भावनांचे सजीव प्रकटीकरण आहे. ही मूर्ती नृत्याच्या देवतेचे रूप, नृत्य व तांडवाचे प्रतीक असून तिची शरीररचना, वस्त्र, अलंकार व सर्वांचे लयबद्ध चित्रण हे सर्व शिल्पकलेचे उच्च उदाहरण ठरते. 4. गंगावतरण शिल्पाची मांडणी. उत्तर: गंगावतरण शिल्पाची मांडणी ही कलात्मकता, व्यावहारिकता आणि प्रतिकात्मकतेचा उत्तम संगम आहे. शिल्पाची रचना एकाच मोठ्या खडकात कोरून तयार केलेली आहे. मध्यभागी असलेली नैसर्गिक खाच हे शिल्पाचे केंद्रबिंदू असून त्यातून गंगेचे पृथ्वीवर आगमन दाखवले आहे.
खाचे शेजारी भगीरथ तपश्चर्येत शंकर प्रसन्न व त्यांच्या आजूबाजूला देव, अप्सरा, प्राणी आणि मानव समूह आहे. खालच्या भागात लोक गंगेला वंदन करताना दाखवले आहेत. उजव्या बाजूस हत्तीचे कुटुंब, डावीकडे प्राणी व मांजर तपश्चर्येत, गुहेत वाघ, सिंह आणि वर आकाशगामी अप्सरा व गंधर्व, यामुळे रचना समतोल आणि प्रगल्भ वाटते. मांडणी ही समूहात्मक असून प्रत्यक्ष नाट्यदृश्यासारखी वाटते. दृश्यांना गतिशीलता व नैसर्गिक भाव मिळतो. ही रचना भारतीय शिल्पकलेतील सजीव व सघन मांडणीचा उत्कृष्ट नमुना मानली जाते. प्रश्न दुसरा, रिकाम्या जागा भरा. 1. पश्चिम भारतातील गुहा मंदिराचा शेवटचा उत्कृष्ट नमुना म्हणजे डॅश हे शिल्प होय. त्रिमूर्ती. 2. त्रिमूर्ती डॅश डॅश व डॅश ही 3 कार्य सूचित करते. तर उत्तर आहे त्रिमूर्ती उत्पत्ती, स्थिती व लय ही 3 कार्ये सूचित करते. 3. नटराजाची मूर्ती सध्या राईटबर्ग म्युझियम, ज्युरिच हे जे स्वित्झर्लंड येथील ठिकाण आहे या ठिकाणी आहे. 4. गंगावतरण शिल्प महाबलीपुरम येथे आहे. प्रश्न तिसरा, आकृतिबंध पूर्ण करा. त्रिमूर्ती. स्थळ घारापुरी, इलिपंटा बेट, मुंबईजवळ. कालखंड इसवी सन 8वे शतक. उंची 18 फूट. माध्यम खडक. 2. गंगावतरण. स्थळ महाबलीपुरम. लांबी उंची 27 मीटर लांबी, 9 मीटर उंची. कालखंड इसवी सन 8वे शतक. माध्यम टेकडीचा प्रचंड खडक. भारतीय शिल्पकार. प्रश्न पहिल्या जोड्या लावा. अ गटामध्ये आहे विपा करमरकर, राव बहादूर म्हात्रे, रामोजी सुतार. तर ब गटामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी, मत्स्यगंधा, अंजोली, मंदिर पदगामिनी. तर ज्यांच्या जोड्या अशा लागतील विपा करमरकर, मत्स्यगंधा, हमजोली, राव बहादूर म्हात्रे, मंदिर पदगामिनी, रामोजी सुतार, स्टॅच्यू ऑफ युनिटी. प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रांझमधील भारतातील पहिलाच भव्य पुतळा घडवणाऱ्या प्रसिद्ध शिल्पकाराचे नाव काय? उत्तर, छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रांझमधील भारतातील पहिलाच भव्य पुतळा घडवणाऱ्या प्रसिद्ध शिल्पकाराचे नाव वि. पा. करमरकर आहे. 2. चंबळ नदीचे स्त्रीरूपातील शिल्प कोणत्या माध्यमातील आहे? उत्तर, चंबळ नदीचे स्त्रीरूपातील शिल्प सिमेंट कॉन्क्रीट या माध्यमातील आहे. 3. इंग्रज सरकारने राव बहादूर ही पदवी कोणत्या महान शिल्पकाराला बहाल केली? उत्तर, इंग्रज सरकारने राव बहादूर ही पदवी गणपतराव म्हात्रे यांना बहाल केली. 4. मंदिर पदगामिनी हे शिल्प कोणत्या संग्रहालयात पाहावयास मिळते? उत्तर, मंदिर पथगामिनी हे शिल्प जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे पाहावयास मिळते. 5. प्रसिद्ध शिल्पकार श्री करमरकर यांच्या शिल्पाची 3 वैशिष्ट्ये कोणती? उत्तर, करमरकर यांच्या शिल्पाची 3 वैशिष्ट्ये म्हणजे लय, सजीवता आणि सादृश्यता होय. प्रश्न तिसरा, टिपा द्या. 1. विपा करमरकर. उत्तर, जन्म 2 ऑक्टोबर 1891, सासवणे, कुलाबा, महाराष्ट्र. भारतीय वास्तववादी शिल्पशैलीतील महत्त्वाचे स्थान. शंखध्वनी, मत्स्यगंधा, हमजोली यांसारख्या उत्कृष्ट कलाकृती. पुण्यातील 17.5 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रांझ पुतळा भारतातील पहिला भव्य ब्रांझ पुतळा. अखिल भारतीय शिल्पकार संघाचे संस्थापक अध्यक्ष. त्यांच्या शिल्पांची वैशिष्ट्ये म्हणजे लय, सजीवता, सादृश्यता. त्यांना मरणोत्तर 1968 साली पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. 2. राव बहादूर गणपतराव म्हात्रे. उत्तर, जन्म 10 मार्च 1876, पुणे. शिल्पकलेत शिक्षण. जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रथम क्रमांक. मंदिर पथगामिनी जागतिक कीर्तीची अमर शिल्पकृती. 1902 साली शबरी शिल्पास दिल्ली दरबार प्रदर्शनात
सुवर्णपदक. लंडनच्या मॅगझिन ऑफ आर्टमध्ये गौरव. 150हून अधिक शिल्पाकृतीमध्ये विविध व्यक्तिशिल्पे, पुतळे, देवमूर्ती, शिवाजी महाराज, नाना फडणवीस, राणा प्रताप सिंग आदींचे पुतळे तयार केले. ब्रांझ संगमरवर, माती प्लॅस्टर अशा विविध माध्यमात काम केले. 1929 साली इंग्रज सरकारकडून राव बहादूर किताब बहाल करण्यात आला. शिल्पशास्त्रातील तांत्रिक कौशल्याचा सखोल अभ्यास केला. 3. राम वनजी सुतार. उत्तर. जन्म 19 फेब्रुवारी 1925, गोंदूर, धुळे जिल्हा. बालपणीच मातीची कामे, चित्रकला याची आवड. जे स्कूल ऑफ आर्ट, मुंबई, शिल्पकलेत सुवर्णपदक. पुरातत्व विभागात मॉडेल म्हणून काम केले. वीर अजिंठा शिल्पांची डागडुजी केली. चंबळ नदीचे स्त्रीरूपातील सिमेंट शिल्प पहिले हे त्यांचे प्रसिद्ध कार्य. संसद भवनातील 16 फूट उंच महात्मा गांधी शिल्प, ध्यानस्थ मुद्रा, स्टॅच्यू ऑफ युनिटी, जगातील सर्वात उंच व्यक्तिशिल्प यांनी तयार केले. विविध शिल्पमाध्यमे दगड, ब्रॉन्झ, फायबर, सिमेंट. पद्मश्री यांना 1999 साली मिळाला. पद्मभूषण 2016 साली, टागोर पुरस्कार यासारखे अनेक सन्मान मिळाले. नोएडा येथे स्वतःचा स्टुडिओ आणि आनंदवन हे शिल्प संग्रहालय स्थापन केले. प्रश्न 4. रसग्रहणात्मक सविस्तर टीप लिहा. मंदिर पथगामिनी. उत्तर. प्रस्तावना. मंदिर पथगामिनी हे गणपतराव म्हात्रे यांचे अजरामर शिल्प असून भारतीय शिल्पकलेच्या इतिहासातील एक मैलाचा दगड मानले जाते. स्त्री सौंदर्य, भक्तिभाव, सौष्ठव आणि सजीव अभिव्यक्ती अत्यंत शुद्ध आणि तांत्रिकरित्या योग्य असे सुंदर मिश्रण या शिल्पकृतीत दिसते. शिल्पाचे वर्णन. या शिल्पात एक नवविवाहिता स्त्री मंदिराकडे चाललेली आहे. तिच्या हातात एका पूजेचे साहित्य तर दुसऱ्या हातात फुलपात्र आहे. ती नटलेली, सजलेली, शालीन व सौम्य भावधारी आहे. तिच्या चेहऱ्यावरचे निरागस भक्तिभावाचे भाव पाहणाऱ्याला आकर्षित करतात. तिच्या शरीरबांध्यात सौंदर्य आणि सहजता यांचा संगम आहे. कलात्मक वैशिष्ट्य. शिल्पाची लयबद्धता आणि हालचाल दाखवण्यातील नैसर्गिकता हे या शिल्पाचे वैशिष्ट्य आहे. हे शिल्प केवळ शरीररचनेचे चित्र नाही तर आंतरिक भक्तिभावाचा बाह्य प्रकटीकरण आहे. स्त्रीच्या कपाळावरचा कुंकुवाचा टिळा, पायातील पैंजण, अंगावरील दागिने आणि कपड्यांची घडी या सर्व तपशिलामध्ये असामान्य सूक्ष्म निरीक्षण शक्ती दिसते. शिल्पातील भावाभिव्यक्ती आणि श्रद्धा यामुळे ही कलाकृती सजीव वाटते. महत्त्व आणि गौरव. हे शिल्प म्हात्रे यांनी फार लहान वयाच्या 25व्या वर्षी तयार केले. लंडनच्या मॅगझिन ऑफ आर्ट, शिकागो व फ्रान्स येथील प्रदर्शनामध्ये या शिल्पाचे कौतुक झाले. राजा रविवर्मा यांनी सुद्धा या शिल्पाकृतीचे भरभरून कौतुक केले होते. 1896 मध्ये रौप्य पदक, 1904 मध्ये सुवर्ण पदक तसेच अनेक पाश्चात्य व भारतीय कलाविश्वातील सन्मान मिळाले. रसग्रहण. मंदिर पथगामिनी हे शिल्प भारतीय स्त्रीत्व, भक्तिभाव, सभ्यता आणि सौंदर्य यांचे मूर्त रूप आहे. ते पाहताना केवळ सौंदर्य दृष्टीच नाही तर संवेदनशीलता आणि आध्यात्मिक भावनांची अनुभूती होते. त्या स्त्रीचे मंदिराकडे जाणे म्हणजे एका भक्ताचा देवत्वाकडे प्रवास आहे, असे प्रतिकात्मक रूप साकारण्यात आले आहे. म्हात्रे यांच्या हातून घडलेली ही कलाकृती केवळ शिल्प नसून ती एक भावनांनी भारलेली कविता आहे. प्रश्न 5. 2 प्रसिद्ध शिल्पांची नावे लिहा. 1. विपा करमरकर. छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावर बसलेला भव्य पुतळा आणि संत तुकाराम यांची मूर्ती. 2. राव बहादूर गणपतराव म्हात्रे. मंदिर पथगामिनी शिवरायांचा पुतळा. 3. रामवनजी सुतार. सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी, चंबळ नदीचे स्त्रीरूपातील शिल्प. प्रकरण क्रमांक 3. भारतीय चित्रकला स्वाध्याय. लघु चित्रशैली. प्रश्न 1. थोडक्यात माहिती लिहा.
एक. अकबरकालीन चित्रकला. उत्तर. अकबराच्या दरबारात हिंदू मुस्लिम दोन्ही धर्मातील 100हून अधिक चित्रकार होते. इराणी शैलीच्या सौंदर्यदृष्टीचा व भारतीय शैलीच्या भावविवेचनेचा संगम या चित्रकलेत दिसतो. अकबरने ग्रंथ सजावटीवर विशेष भर दिला. अकबरनामा, शहानामा, राजनामा यांसारख्या ग्रंथांचे सचित्र हस्तलिखित तयार झाले. व्यक्तिचित्रणालाही प्रोत्साहन मिळाले. चित्रांचे रेखाटन व रंगकाम वेगवेगळ्या चित्रकाराकडून केले जाई. तासवत, बसवत, मुकुंद हे चित्रकार प्रसिद्ध होते. मोगल चित्रशैलीत बारकावे, वास्तवता आणि सुंदर रंगसंगती आढळते. 2. जहांगीरकालीन चित्रकला. उत्तर. जहांगीर सौंदर्यप्रेमी बादशाह होता. त्याने चित्रकलेसाठी अपार खर्च केला. अकबरच्या तुलनेत त्याने ग्रंथ सजावटीपेक्षा स्वतंत्र विषयांवर चित्रनिर्मितीला अधिक प्राधान्य दिले. विशेषतः फुलांची, पक्ष्यांची, प्राण्यांची व निसर्ग दृश्यांची चित्रे रेखाटण्यात आली. त्याच्या संग्रहात गुलाबांच्या 150हून अधिक जाती चित्रित होत्या. त्याच्या दरबारात अबुल हसन सावळा, फरुखबेग हे चित्रकार प्रसिद्ध होते. याने परदेशी चित्रांचेही संकलन केले. मोगल चित्रशैलीत निसर्गचित्रण, बारकावे, वास्तवदर्शी भाव या छायाप्रकाशाचा वापर यामुळे या काळातील चित्रकला अधिक विकसित झाली. 3. पहाडी शैली किंवा कांगरा शैली. उत्तर. औरंगजेबाच्या काळात चित्रकार दरबार सोडून विविध राजघराण्यांच्या आश्रयास गेले. त्यातून हिमालयाच्या कुशीत फुललेली पहाडी शैली उदयास आली. ही शैली वैष्णव भक्तिकाव्यावर आधारित आहे. गीतगोविंद, भागवत, रामायण, महाभारत, रागरागिण्या यांसारख्या विषयावर चित्रे काढली गेली. कांगरा, बसवली, चंबा, गुलेर ही प्रमुख केंद्रे होती. कांगरा शैली निसर्गदृश्य, ऋतुचित्रण आणि कृष्णलीला यांसाठी प्रसिद्ध आहे. ही चित्रे लघु असून त्यात सूक्ष्म रेषांकन, नाजूक रंगसंगती, सौंदर्यदृष्टी आणि भारतीय भावनांचा समावेश दिसतो. चित्रकार स्वतः नैसर्गिक रंग तयार करत. प्रश्न दुसरा. मोगल व राजपूत चित्रकलेची तुलना पुढील मुद्द्यानुसार करा. मुद्दे आहेत: काळ, खास वैशिष्ट्य, स्वरूप, विषय. उत्तर. मोगल व राजपूत राजस्थानी चित्रकलेची तुलना. उत्तर. 1. काळ इसवी सन 1556 ते 1707 अकबर ते औरंगजेब पर्यंत. इसवी सन 1500 व 16व्या शतकात प्रारंभ, पुढेही विकास. खास वैशिष्ट्य: मोगल इराणी शैलीचा प्रभाव, बारकावे, छायाप्रकाश, वास्तवदर्शी भाव. तर राजपूत तेजस्वी जलरंग, ओघवती रेषा, कल्पनारम्यता व कोमलता. 3. स्वरूप: मोगल दरबारी, वास्तवदर्शी, शाही थाटाचे सुशोभित ग्रंथ, लोकजीवन प्रधान, धार्मिक, तात्विक व काव्यमय. विषय: मोगल राजदरबार, राजविलास, युद्ध, शिकार, व्यक्तिचित्रे. तर राजपूतमध्ये कृष्णलीला, भक्तिकाव्य, ऋतू, रामायण, भागवत प्रसंग. प्रश्न तिसरा. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. चित्रकार अबुल हसन यास जहांगीरने कोणती पदवी दिली होती? उत्तर. चित्रकार अबुल हसन यास जहांगीरने नादिर उल जमा म्हणजेच या युगाचे आश्चर्य ही पदवी दिली होती. 2. इराणी शैली व भारतीय शैली यांच्या संयोगातून कोणती शैली निर्माण झाली? उत्तर. इराणी शैली आणि भारतीय शैली यांच्या संयोगातून मोगल चित्रशैली निर्माण झाली. 3. अकबराने कोणती चित्रे काढण्यास प्रोत्साहन दिले? उत्तर. अकबराने व्यक्तिचित्रे काढण्यास प्रोत्साहन दिले.
4. जहांगीरकालीन वनस्पतीशास्त्राचा अमूल्य ठेवा कोणता? उत्तर जहांगीरकालीन फुलांच्या चित्रांचा संग्रह हा वनस्पतीशास्त्राचा अमूल्य ठेवा मानला जातो. 5. सचित्र ग्रंथ निर्मितीच्या बाबतीत कोणते चित्रकार अधिक कुशल होते? उत्तर सचित्र ग्रंथ निर्मितीमध्ये इराणी चित्रकार अधिक कुशल होते. 6. अकबराच्या काळात किती हस्तलिखित ग्रंथ चित्रबद्ध करण्यात आले? उत्तर अकबराच्या काळात सुमारे 24,000 हस्तलिखित ग्रंथ चित्रबद्ध करण्यात आले. 7. अकबरकालीन चित्रातील तर्हा म्हणजे काय? उत्तर अकबरकालीन चित्रामध्ये रेखाटन करणाऱ्या चित्रकारास तर्हा म्हटले जाते. 8. अकबरकालीन चित्रात रंगकाम करणाऱ्या चित्रकारास काय म्हटले जात असे? उत्तर रंगकाम करणाऱ्या चित्रकारास अम्मल असे म्हटले जाते. 9. जहांगीरच्या दरबारातील चित्रकारांची नावे कोणती? उत्तर जहांगीरच्या दरबारातील चित्रकार म्हणजे अबुल हसन, लाल, सावळा, फरुख बेग आणि मोहम्मद नादिर. 10. अकबराच्या काळात एका चित्रावर अनेक चित्रकार काम करत हे कशावरून सिद्ध होते? उत्तर अकबरकालीन चित्रांवर विविध चित्रकारांची नावे लिहिलेली आढळल्याने हे सिद्ध होते. 11. पहाडी कलेतील प्रमुख शैलींची नावे लिहा. उत्तर पहाडी कलेतील प्रमुख शैली म्हणजे बसवली, कांगरा व गढवाल शैली. 12. कांगराची चित्रशैली अजून कोणत्या नावाने ओळखली जाते? उत्तर कांगरा चित्रशैलीला पहाडी चित्रशैली या नावानेही ओळखले जाते. 13. कांगरा चित्रशैलीतील 2 प्रमुख चित्रकारांची नावे लिहा. उत्तर कांगरा चित्रशैलीतील प्रमुख चित्रकार म्हणजे मांडकू आणि नैनसुख. 14. औरंगजेब बादशहाच्या काळात चित्रालय बंद का करण्यात आली? उत्तर औरंगजेब कलेचा द्वेष्टा होता म्हणून त्याने चित्रालय बंद केली. 15. पहाडी कलेत कोणत्या विषयावर चित्रे काढण्यात आली? उत्तर पहाडी कलेत कृष्णलीला, ऋतुचित्रण, गीतगोविंद आणि भागवत यासारख्या विषयावर चित्रे काढण्यात आली. 16. उत्तर मध्ययुगात लघुचित्राचा उपयोग कशासाठी केला जाऊ लागला? उत्तर मध्ययुगात लघुचित्रांचा उपयोग धार्मिक ग्रंथ सजवण्यासाठी व कथा सांगण्यासाठी केला जाऊ लागला. 17. कशावरून लघुचित्रे असे नाव रूढ झाले? उत्तर ही चित्रे आकाराने लहान असल्यामुळे त्यांना लघुचित्रे असे नाव रूढ झाले. 18. लघुचित्रे कोणत्या रंगात रंगवली गेली? उत्तर लघुचित्रे शुद्ध, नैसर्गिक व जल रंगात रंगवली गेली. 19. पश्चिम भारतीय लघुचित्र शैलीचे दुसरे नाव कोणते? उत्तर पश्चिम भारतीय लघुचित्र शैलीचे दुसरे नाव राजस्थानी शैली आहे. 20. लघुचित्रांना कशाने चकाकी आणली जाई? लघुचित्रांच्या कागदावर पांढऱ्या रंगाचा आधार देऊन आणि घासून चकाकी आणली जाई. 21. राजस्थानी शैलीतील राजदरबारी चित्रे कशामुळे नष्ट झाली? उत्तर मुसलमानी आक्रमण व युद्धामुळे राजदरबारी चित्रे नष्ट झाली. 22. राजस्थानी शैलीचे वैशिष्ट्य कोणते? उत्तर राजस्थानी शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे लोकजीवनाचे चित्रण, तेजस्वी रंग, स्पष्ट रेषा आणि काव्यकल्पना. प्रश्न 4. चुकी बरोबर ते लिहा व वाक्य चुकीचे असल्यास योग्य उत्तर लिहा. 1. पहाडी चित्रकारांच्या चित्रशाळा होत्या. उत्तर बरोबर. 2. पहाडी चित्रकार अंतिम रेखाटन हरणाच्या कातड्यावर काढत असत. उत्तर चूक. योग्य उत्तर पहाडी चित्रकार अंतिम रेखाटन हस्तनिर्मित कागदावर काढत असत. 3. हस्तव्यवसायाने तयार केलेला कागद सियालकोटी या नावाने प्रसिद्ध असे. बरोबर. 4. सियालकोटी कागदाचा रंग पांढरा शुभ्र असे. चूक. योग्य उत्तर सियालकोटी कागदाचा रंग थोडा पिवळसर किंवा फिकट तपकिरी असे. 5. पहाडी चित्रकार प्रथमतः काळ्या रंगाने रेखाकृती काढत. उत्तर बरोबर. 2. चित्रकार. प्रश्न पहिला टिपा लिहा.
एक. राजा रविवर्मा. उत्तर. राजा रविवर्मा हे भारतातील पहिले आधुनिक चित्रकार होते. त्यांनी पाश्चात्य तैलरंग तंत्राचा वापर करून पौराणिक विषयांचे यथार्थ चित्रण केले. त्यांची चित्रे सौंदर्य, भावदर्शन, पोशाखांचे तपशील, छायाप्रकाश यामुळे विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांनी भारतातील पहिला रंगीत छपाईचा कारखाना किंवा छापखाना मळवली येथे सुरू केला. शकुंतला पत्रलेखन, सैरंध्री, द्रौपदी वस्त्रहरण ही चित्रे प्रसिद्ध आहेत. 2. अमृता शेरगिल. उत्तर. अमृता शेरगिल ही आधुनिक भारतीय चित्रकलेची आद्य स्त्री कलाकार मानली जाते. तिच्या चित्रात पाश्चात्य आणि पारंपरिक भारतीय शैलीचा सुंदर मिलाप दिसतो. तिने ग्रामीण जीवन, स्त्रीविषयक भावना, शारीरिक रचना व भावदर्शन यांचे प्रभावी चित्रण केले. 3 तरुण मुली, मदर इंडिया, द बेगर्स ही तिची प्रसिद्ध चित्रे आहेत. तिच्या चित्रशैलीवर अजंठा, राजस्थानी व पाश्चात्य कलाकारांचा प्रभाव होता. 3. N.S. बेंद्रे. उत्तर. N.S. बेंद्रे हे रंगसम्राट म्हणून ओळखले जातात. त्यांच्या चित्रशैलीत भारतीय लघुचित्रे, पाश्चात्य कलाशैली यांचा प्रभाव दिसतो. त्यांनी निसर्गचित्र, व्यक्तिचित्र, भीतिचित्रे रंगवली. त्यांच्या चित्रांतील रंगसंगती, आकारांची मांडणी आणि हळूवार रेषा यामुळे चित्रांना चैतन्य लाभते. थॉर्न, सूर्यफूल, वेनिफणी ही त्यांची प्रसिद्ध चित्रे आहेत. प्रश्न दुसरा. रसग्रहणात्मक सविस्तर टिपा लिहा. 1. सैरंध्री. उत्तर. सैरंध्री हे चित्र राजा रविवर्मा यांनी इसवी सन 1885 मध्ये रंगवले. हे चित्र महाभारतातील पांडवांच्या अज्ञातवासातील एका प्रसंगावर आधारित आहे. रविवर्मांच्या चित्रणशैलीत भारतीय पौराणिकता आणि पाश्चात्य तैलचित्रणाचे प्रभावी संमेलन दिसून येते. चित्राचे वर्णन. या चित्रात द्रौपदी सैरंध्री नावाने विराट राणीच्या सेविकेच्या रूपात आहे. कीचकाने तिचा अपमान केल्यानंतर ती महालाच्या पायऱ्यांवरून रागाने खाली उतरते आणि द्वारपाल तिच्याकडे रोखून पाहतो. तिचा चेहरा झाकलेला असूनही राग, वेदना आणि अपमानाचे भाव उलगडतात. रंगलेप, छायाप्रकाश, वस्त्रांची मांडणी, पायऱ्यांचा रचलेला घटक यामुळे चित्राला त्रिमितीय परिणाम येतो. वैशिष्ट्य व रसग्रहण. चित्रातील द्रौपदीच्या मुद्रा, तिच्या हालचालीतील संताप आणि चेहऱ्यावरील भावदर्शन विलक्षण प्रभावी आहे. राजा रविवर्मांनी स्त्रीच्या भावनांचे अत्यंत बारकावे टिपले आहेत. रससंगती, प्रकर्षाने आलेला प्रकाश आणि दृश्यवृत्तांतील नाट्य रसिक मनाला कथा समजावून सांगण्याची ताकद राखते. चित्रात करुण आणि वीर रसाची अनुभूती येते. 2. 3 तरुण मुली. उत्तर. 3 तरुण मुली हे चित्र अमृता शेरगिलने इसवी सन 1935 ते 36 दरम्यान रंगवले. ही आधुनिक भारतीय चित्रकलेतील महत्त्वपूर्ण स्त्री कलाकार आहे. तिच्या चित्रातून पाश्चात्य शैलीचा परिणाम आणि भारतीय ग्रामीण जीवनाचे चित्रण एकत्र पाहायला मिळते. चित्राचे वर्णन आहे. या चित्रात 3 ग्रामीण तरुण मुली बसलेल्या दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर हताशपणा, मौन आणि अंतर्मुखता व्यक्त होते. मुलींच्या पोशाखात पारंपरिक तांबड्या रंगाचा वापर आहे. चेहऱ्यांचे रेखाटन आंशिक असूनही भावदर्शन स्पष्ट आहे. चित्रातील आकृती, मांडणी समतोल असून रचना अत्यंत सुसंगत आहे. वैशिष्ट्य व रसग्रहण. चित्रात शांतता, दुःख आणि स्त्री जीवनातील अंतर्मुख भावभावना प्रभावीपणे मांडल्या आहेत. चित्रामधील रंगयोजना शुद्ध पण प्रभावी असून तांबड्या वस्त्रामुळे स्त्री शक्ती आणि करुणा यांचा संगम दाखवला आहे. अमृता शेरगिलच्या चित्रातील स्त्रियांच्या जीवनातील सामाजिक वास्तवतेचे दर्शन घडते. या चित्रातून करुण रस आणि शृंगार रसाचा सूक्ष्म संगम अनुभवता येतो. प्रश्न तिसरा. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. इसवी सन 1873 प्रदर्शनातील राजा रविवर्मा यांच्या कोणत्या चित्राला सुवर्ण पदक मिळाले होते? उत्तर.
इसवी सन 1873च्या प्रदर्शनात राजा रविवर्मा यांच्या नेपोलियन व सेरंद्री या चित्रांना सुवर्णपदक मिळाले होते. 2. राजा रविवर्मा यांनी रंगीत चित्रे छापण्याचा कारखाना कोठे सुरू केला होता? उत्तर: राजा रविवर्मा यांनी रंगीत चित्रे छापण्याचा कारखाना मुंबईजवळ मळवली येथे सुरू केला होता. 3. राजा रविवर्मा यांचे पांडवांच्या अज्ञातवासातील प्रसंगावरील काढलेले कोणते चित्रण प्रसिद्ध आहे? उत्तर: पांडवांच्या अज्ञातवासातील प्रसंगावर आधारित सैरंध्री हे राजा रविवर्मा यांचे प्रसिद्ध चित्र आहे. 4. नंदलाल बोस यांच्या चित्रावर कोणत्या शैलींचा प्रभाव अधिक दिसून येतो? नंदलाल बोस यांच्या चित्रांवर अजंठा, मुघल, जपानी व बांगला लघुचित्र शैलींचा प्रभाव दिसून येतो. 5. नंदलाल बोस यांना सरकारने कोणती पदवी देऊन सन्मानित केले? उत्तर: नंदलाल बोस यांना सरकारने पद्मविभूषण ही पदवी देऊन सन्मानित केले. अमृता शेरगिल यांच्या चित्रावर कोणत्या शैलीचा परिणाम दिसून येतो? उत्तर: अमृता शेरगिल यांच्या चित्रावर पाश्चात्य आणि भारतीय पारंपरिक शैलींचा परिणाम दिसून येतो. 7. 3 तरुण मुली या चित्राच्या चित्रकाराचे नाव लिहा. 3 तरुण मुली या चित्राच्या चित्रकाराचे नाव आहे अमृता शेरगिल. N.S. बेंद्रे यांना रंगसम्राट का समजले जाते? उत्तर: रंगांचे सुसंगत व प्रभावी संयोजन केल्यामुळे S.N. बेंद्रे यांना रंगसम्राट समजले जाते. चित्रकार वासुदेव गायतोंडे यांची प्रसिद्ध चित्रे कोणती? उत्तर: वासुदेव गायतोंडे यांची प्रसिद्ध चित्रे अमूर्त शैलीतील शांतता, रंग आणि रेखांच्या संतुलनातून निर्माण होणाऱ्या रचनांवर आधारित आहेत. 11. चित्रकार गायतोंडे यांच्या चित्रांवर कोणत्या पाश्चात्य कलाकारांच्या शैलीचा प्रभाव दिसतो? उत्तर: वासुदेव गायतोंडे यांच्या चित्रांवर पॉल क्ले आणि वासिली कँडिस्की या पाश्चात्य कलाकारांच्या शैलीचा प्रभाव दिसतो. 12. कोणत्या कलाशैलीत काम करणारे कलावंत म्हणून श्री वासुदेव गायतोंडे ओळखले जातात? उत्तर: श्री वासुदेव गायतोंडे हे अमूर्त कलाशैलीत काम करणारे कलाकार म्हणून ओळखले जातात. 13. चित्रकार जिव्या सोमा म्हसे कोणती चित्रे काढण्यात प्रसिद्ध होते? उत्तर: चित्रकार जिव्या सोमा म्हसे वारली चित्रशैलीतील आदिवासी जीवनावर आधारित चित्रे काढण्यात प्रसिद्ध होते. 14. जिव्या सोमा म्हसे चित्र काढण्यासाठी कशाचा वापर करीत? उत्तर: जिव्या सोमा म्हसे चित्र काढण्यासाठी बांबूची काटकी, भाताची दुधी व गेरूचा वापर करीत. 15. जिव्या सोमा म्हसे यांना सरकारने कोणता मोठा पुरस्कार देऊन सन्मानित केले? उत्तर: जिव्या सोमा म्हसे यांना सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. प्रकरण 4. पाश्चात्य कलेचा इतिहास. स्वाध्याय. प्रश्न पहिला. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे वास्तूंची सविस्तर माहिती लिहा. 1. हाजिया सोफिया. 2. आयफेल टॉवर. मुद्दे आहेत. स्थान, माध्यम, आकारमान, वैशिष्ट्य. उत्तर: हाजिया सोफिया. स्थान. हाजिया सोफिया हे तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथे स्थित आहे. बायझंटाईन साम्राज्याची ही धार्मिक, सांस्कृतिक व स्थापत्यदृष्ट्या अत्यंत मोलाची वास्तू आहे. माध्यम. इमारतीत संगमरवर, रंगीत काच, जडाव, चित्रांसाठी दगड आणि चुन्याचा गिलावा वापरण्यात आला आहे. चकचकीदार सोनेरी पार्श्वभूमीवरील काच व दगडांचे तुकडे भिंतीमध्ये बसवले गेले आहेत. उंच स्तंभ, कमानी, घुमट व संगमरवरी फरशा यामुळे संपूर्ण वास्तू अत्यंत भव्य व दिव्य वाटते. आकारमान. घुमटाचा व्यास 32.5 मीटर, घुमटाची उंची 55 मीटर, चर्चची लांबी 76 मीटर, रुंदी 67 मीटर. घुमटाच्या तळाशी 40 खिडक्या असून त्या अंतर्भागात प्रकाश देतात. मध्यभागी भव्य सभामंडप, 2 बाजूनी दुमजली पाखी आणि पूर्वेकडे वेदीसह स्तब्धिका आहे. वैशिष्ट्य. हाजिया सोफिया हे बायझंटाईन वास्तुकलेचे
सर्वोच्च उदाहरण मानले जाते. मोझाईक चित्रकला, घुमट रचना, भरपूर प्रकाश, भव्यता ही याची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. अंतर्गत भागात अंधार आणि त्यावर झळकणाऱ्या रंगीत काचामुळे एक प्रकारचे दैवी तेजस्वी वातावरण निर्माण होते. मुळतः हे एक ख्रिस्ती चर्च होते, नंतर इस्लामी मशीद आणि आता संग्रहालय म्हणून वापरले जाते. ही वास्तू 6 वर्षात पूर्ण करण्यात आली आणि जस्टिनियन बादशहाच्या प्रेरणेने बांधण्यात आली होती. बायझंटाईन चर्चमधील चित्रकलेला मूर्तिपूजेचा विरोध असल्यामुळे येथे मूर्तिकलेपेक्षा चित्र व कोरीव कामास अधिक महत्त्व दिले आहे. 2. आयफेल टॉवर. स्थान. आयफेल टॉवर हा फ्रान्सच्या पॅरिस शहरात शॅम्प द मार्सच्या नावाच्या बागेत सीन नदीच्या किनारी उभा आहे. तो आज पॅरिस शहराचे एक जागतिक प्रतीक व फ्रान्सच्या अभिमानाचे चिन्ह मानला जातो. माध्यम. या टॉवरचे बांधकाम पूर्णपणे लोखंडी भाग, रिबेट तंत्र, काच, रंग यांच्या सहाय्याने झाले आहे. बांधकामासाठी 18,038 धातूचे भाग, 5,300 वेगवेगळे डिझाईन, 7,300 टन लोह व 60 टन रंग वापरण्यात आला आहे. रचना अतिशय बारीक-सारीक मोजमापासह अचूकतेने केली गेली आहे. प्रत्येक रिवेट 4 लोकांच्या सहकार्याने बसवले जात होते. आकारमान. टॉवरची एकूण उंची 300 मीटर, अँटेना धरून 324 मीटर, 296 गोलाकार पायऱ्या, 5 लिफ्ट आणि 7 मजले. प्रत्येक मजल्यावर कमानी व झरोके. झुकाव न जाणवण्यासाठी बाजूची उंची जाणीवपूर्वक बदललेली आहे. टॉवरला आधार देणारे 4 मोठे गर्डर कमानी आणि प्रत्येक भाग परस्पर जोडलेला आहे. वैशिष्ट्य. 1889 मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त बांधण्यात आला. गुस्ताव आयफेल या अभियंत्याच्या नेतृत्वाखाली हा लोखंडी मनोरा केवळ 2 वर्ष 2 महिने 5 दिवसात पूर्ण झाला. टॉवर तयार करताना एकत्र रचना, रिबेट्सद्वारे जोडणी आणि वजन संतुलनासाठी केलेली पायाभरणी अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने केली गेली. 1987 मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित. 1990 मध्ये बंद करून वजन कमी करण्यासाठी घंटा काढल्या. पुन्हा 2001 मध्ये सर्वसामान्यांसाठी खुला केला गेला. गॅलिलिओने गुरुत्वाकर्षणाचे प्रयोग इथेच केले होते. हे ऐतिहासिक महत्त्व, सौंदर्य, बांधणीतील अचूकता आणि भव्यता यामुळे तो आजही वास्तुकलेतील वैज्ञानिक चमत्कार म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. प्रश्न 2. जोड्या जुळवा. अ गट. हाजिया सोफिया, सिस्टीन चॅपेल, पिसाचा झुकता मनोरा, आयफेल टॉवर. प्रबळकाटामध्ये आहे पोपचे अधिकृत खाजगी प्रार्थना मंदिर, बायझंटाईन काळातील चर्च, जगातील आश्चर्यात गणना, इटली देशातील प्रसिद्ध वास्तू. तर याचं उत्तर आहे वास्तूचे नाव हाजिया सोफिया, बायझंटाईन काळातील चर्च, सिस्टीन चॅपेल, पोपचे अधिकृत खाजगी प्रार्थना मंदिर, पिसाचा झुकता मनोरा, इटली देशातील प्रसिद्ध वास्तू, आयफेल टॉवर, जगातील आश्चर्यात गणना. प्रश्न 3. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. कोणत्या बादशहाच्या प्रेरणेने हाजिया सोफिया हे चर्च बांधले गेले? उत्तर. सम्राट जस्टिनियनच्या प्रेरणेतून हाजिया सोफिया हे चर्च बांधले गेले. 2. हाजिया सोफिया या चर्चच्या गुमटाच्या तळाशी प्रकाशासाठी किती खिडक्यांची योजना करण्यात आली आहे? उत्तर. या गुमटाच्या तळाशी 40 खिडक्यांची योजना करण्यात आली. 3. हाजिया सोफिया या चर्चमध्ये बायझंटाईन वास्तुकलेचा परमोत्कर्ष झालेला दिसतो असे का म्हटले जाते? उत्तर. कारण येथे भव्य घुमट, झगमगती भित्तिचित्रे व कलात्मक शिल्पकाम आढळते. 4. सिस्टीन चॅपेलच्या भव्य छतावर जगप्रसिद्ध फ्रेस्को चित्रे रंगवणाऱ्या कलाकाराचे नाव काय? उत्तर. मायकेल एंजेलो हे या छतावरील चित्राचे कलाकार होते. 5. सिस्टीन चॅपेलच्या छतावर कोणत्या विषयाचे चित्रण करण्यात आलेले आहे? उत्तर. छतावर बायबलमधील उत्पत्ती ग्रंथातील दृश्यांचे चित्रण आहे. 5. अंतिम निवड आहे प्रसिद्ध फ्रेस्को चित्र कोणत्या वास्तूत आहे? उत्तर. हे चित्र सिस्टीन चॅपेल मध्ये आहे. 7.
सिस्टीन चॅपेलमधील चित्रातील मानवाकृती या शिल्प सुदृश्य व घनतापूर्ण का आहेत? उत्तर, कारण त्या शारीरिक सौंदर्याने व यथार्थ रचनेने दर्शवलेल्या आहेत. 8. सिस्टीन चॅपेलमधील प्रसिद्ध चित्रांची नावे लिहा. उत्तर, अंतिम निवाडा, ॲडमची निर्मिती ही चित्रे प्रसिद्ध आहेत. 9. आयफेल टॉवर उभारणाऱ्या वास्तुविशारदांची व अभियंत्यांची नावे सांगा. उत्तर, गुस्ताव आयफेल, मौरिस कोएचलिन व एमिल नोरगियर ही नावे आहेत. 10. पॅरिसमधील सर्वात मोठ्या वास्तूचे नाव सांगा. उत्तर, आयफेल टॉवर ही पॅरिसमधील सर्वात मोठी वास्तू आहे. 11. इटली देशातील पिसा शहरातील प्रसिद्ध वास्तूचे नाव काय? उत्तर, ती वास्तू म्हणजे पिसाचा झुकता मनोरा होय. 12. झुकत्या मनोऱ्याचे वास्तुरचनाकाराचे नाव काय? उत्तर, त्याचे नाव आहे बोनॅनो पिझाने. 13. पिसाचा झुकता मनोरा किती मजली आहे? उत्तर, 8 मजली आहे. 14. सप्तसुरांशी निगडीत 7 घंटा कोणत्या वस्तूत आहेत? त्या पिसाच्या झुकत्या मनोऱ्यात आहेत. 15. गॅलिलिओने गुरुत्वाकर्षण सिद्धांत सिद्ध करण्यासाठी प्रयोगासाठी कोणती वास्तू निवडली होती? उत्तर, त्याने पिसाचा झुकता मनोरा वापरला होता. 16. कोणती वस्तू रोमॅनिक शैलीचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखली जाते? उत्तर, पिसाचा झुकता मनोरा हा रोमॅनिक शैलीचा नमुना मानला जातो. 17. झुकत्या मनोऱ्याच्या तळमजल्याला किती कमानी आहेत? उत्तर, तळमजल्यावर 30 कमानी आहेत. झुकत्या मनोऱ्याचा झुकाव थांबवण्यासाठी झुकावाच्या विरुद्ध बाजूस पायात किती टन शिसे भरण्यात आले? 800 टन शिसे भरण्यात आले. 19. मोझाईकच्या सजावटीचे वैशिष्ट्य कोणते होते? उत्तर, त्यात काचेच्या रंगीबेरंगी तुकड्यांचा झगमगाट दिसतो. 20. जडाव चित्रे कशी तयार केली जात असत? उत्तर, रंगीत काचेचे तुकडे भिंतीवर हस्तकलेने चिटकवून तयार केली जात असत. 21. बायझंटाईन काळात फारशी मूर्तिशिल्पे काढत नाहीत. उत्तर, कारण धार्मिक विरोधामुळे मूर्तिपूजेला बंदी होती. 22. बोनॅनो पिझाने वास्तुरचनाकाराने कोणती वस्तू बांधली? उत्तर, त्याने पिसाचा झुकता मनोरा बांधला. प्रकरण 5. पाश्चात्य शिल्पकला स्वाध्याय. प्रश्न पहिला टिपा लिहा. 1. मायकेल एंजेलो. उत्तर, मायकेल एंजेलो हा पुनर्जीवन काळातील इटालियन शिल्पकार, चित्रकार व वास्तुविशारद होता. त्याने धार्मिक विषयावर आधारित अनेक उत्कृष्ट कलाकृती साकारल्या. पिएता, डेव्हिड, मोझेस, डाईंग स्लेव्ह ही त्याची प्रसिद्ध शिल्पे आहेत. त्याच्या शिल्पामधील मानवी आकृतींचे सौंदर्य, स्नायूंची सूक्ष्म मांडणी आणि भावनिक गहनता यामुळे ती अजरामर ठरली आहेत. सिस्टीन चॅपेलमधील फ्रेस्को चित्रसुद्धा त्याच्या कलेचा उत्तम नमुना आहे. त्याने धार्मिक भावना आणि मानवी भावभावना यांचा कलात्मक संगम साधला. 2. पाब्लो पिकासो. उत्तर, पिकासो हा स्पेनचा घनवाद शिल्पकलेचा जनक मानला जातो. त्याने शिल्पकलेत कोलाज, असेंब्लेज आणि जंककलेचा उपयोग केला. त्याने धातू, लाकूड, सायकलचे भाग अशा विविध वस्तूंमधून शिल्प तयार केली. गिटार, बुलहेड, द गोट, द प्रेग्नेंट वुमन ही त्याची प्रसिद्ध शिल्पे होत. त्याच्या शिल्पकलेत आधुनिक तंत्राचा वापर, प्रयोगशीलता आणि कल्पकता यांचा मिलाप दिसतो. आफ्रिकन व आदिम शिल्पकलेचा प्रभावही त्याच्या कामात जाणवतो. पिकासोने परंपरागत शिल्पमूल्यांना छेद देत स्वतंत्र शैली निर्माण केली. 3. ट्रिटॉन कारंजे. उत्तर, ट्रिटॉन फाउंटन हे प्रसिद्ध शिल्प बर्निनीने 1640च्या सुमारास रोम शहरात तयार केले. हे बारोक शैलीतील शिल्प असून ग्रीक देव पॉसिडॉनचा मुलगा ट्रिटॉन याला शंख फुंकताना दाखवले आहे. त्याच्या सभोवती माशांचे व डॉल्फिनच्या आकृतीचे चित्र आहे.
हे कारंजे मोहक रचनेसह सौंदर्यपूर्ण देखावे निर्माण करते. पोपच्या प्रतापाचे प्रतीक म्हणून याची निर्मिती झाली असून कारंजावरील मधमाशी पोपचे प्रतीक आहे. बर्निनीने वास्तू, शिल्प व प्रकाश यांचा संगम साधत कलात्मक उंची गाठली. हे कारंजे सार्वजनिक ठिकाणी कलाभान जागृत करणारे आहे. 4. हेनरी मूर. उत्तर. हेनरी मूर हा 20व्या शतकातील आघाडीचा इंग्लिश शिल्पकार होता. त्याची शिल्पे बहुतांश वेळा खुल्याम बागेत डोंगरावर मांडलेली आढळतात. त्याने निसर्ग, खडक, प्राणी, माणसे आणि त्यांच्या आकृतींचा सखोल अभ्यास करून मानवी शरीराची भव्य व भूमितीय शैलीत मांडणी केली. द सीटेड वुमन हे त्याचे प्रसिद्ध शिल्प त्याच्या आईच्या पाठदुखीच्या अनुभवातून साकारले गेले. त्याच्या शिल्पामध्ये कुटुंब, सौंदर्यदृष्टी आणि साधेपणाचा संगम दिसतो. निसर्ग निरीक्षण आणि साध्या गोष्टींमधून त्याने सौंदर्य शोधणे हे त्याचे खास वैशिष्ट्य होते. प्रश्न दुसरा, जोड्या जुळवा. यामध्ये अ गटामध्ये आहे मायकेल एंजेलो, बर्निनी, हेनरी मूर, पाब्लो पिकासो. तर ब गटामध्ये आहे 3 संगीतकार, द सीटेड वुमन, सेंट थेरेसाची परमानंद अवस्था, द लास्ट जजमेंट. तर याचं उत्तर आहे मायकेल एंजेलो, द लास्ट जजमेंट, बर्निनी, सेंट थेरेसाची परमानंद अवस्था, हेनरी मूर, द सीटेड वुमन, पाब्लो पिकासो, 3 संगीतकार. प्रश्न तिसरा, गाळलेल्या जागा भरा. 1. मायकेल एंजेलोने सिस्टीन चॅपेल या चर्चच्या छतावर रंगवलेली फ्रेस्को चित्रे जगभर प्रसिद्ध आहेत. 2. पिएता हे संगमरवरातील प्रसिद्ध शिल्प मायकेल एंजेलो या शिल्पकाराने घडवले आहे. 3. वास्तुचित्र, शिल्प आणि सजावट कला या कला एकात्म बनवण्याचे काम बर्निनी या वास्तुकाराने केल्या. 4. वास्तूसमोर बागेत किंवा चौकात शिल्पयुक्त कारंजी निर्माण करण्याची प्रथा बर्निनीने सुरू केली. 5. पोपचे महात्म्य वाढवण्यासाठी ट्रिटॉन कारंजांची निर्मिती करण्यात आली. हेनरी मूरच्या शिल्पात निसर्ग आणि मानवी प्रतिमा जास्त आढळतात. 7. हेनरी मूर यांची बहुतेक शिल्पे बागेत किंवा डोंगरावर ठेवलेली आढळतात. शिल्प समोरून व तितकेच पाठीमागूनही घडवणे महत्त्वाचे असे हेनरी मूर या शिल्पकाराचे ठाम मत होते. प्रश्न चौथा, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पिएता कलाकृतीचे रसग्रहण लिहा. मुद्दे आहेत स्थान, माध्यम, कलाकार, कालखंड आणि वैशिष्ट्य. उत्तर. पिएता कलाकृतीचे रसग्रहण. स्थान सेंट पीटर्स चर्च, व्हॅटिकन सिटी. माध्यम संगमरवरी दगड. कलाकार मायकेल एंजेलो. कालखंड इसवी सन 1498. वैशिष्ट्य पिएता ही मायकेल एंजेलो या पुनरुज्जीवन काळातील प्रतिभावान इटालियन शिल्पकाराची सर्वाधिक भावस्पर्शी शिल्पकृती आहे. व्हॅटिकनमधील सेंट पीटर्स चर्चमध्ये ठेवलेली ही संगमरवरातील कलाकृती धार्मिक शिल्पकलेचे अत्युच्च उदाहरण मानली जाते. या शिल्पात येशू ख्रिस्त क्रूसावरून खाली उतरवले गेले असून त्यांच्या मृत शिराला माता मेरीने मांडीवर घेतले आहे. मायकेल एंजेलोने शिल्पातून दुःख, वात्सल्य, त्याग आणि भक्तीची भावना अत्यंत सूक्ष्म आणि वास्तव रूपात मांडली आहे. ख्रिस्ताच्या मृत शरीरावर झालेल्या यातना, शरीरातील सैल स्नायू, त्यांची शांत मुद्रा, तर मेरीच्या चेहऱ्यावरचे संयमित दुःख व शांतता शिल्पातून प्रकट होते. एक वैशिष्ट्य म्हणजे मायकेल एंजेलोने मेरीला ख्रिस्तापेक्षा तरुण दाखवले आहे. त्यानुसार माता ही अमर असते, ती वयाने कधी वृद्ध होत नाही, हा विचार या शिल्पामागे आहे. पिएता ही शिल्पकृती भावनांची सखोलता, मानवी नातेसंबंध आणि धार्मिक श्रद्धा यांचे उत्कृष्ट प्रतीक आहे.
अँजेलोच्या कुशलतेमुळे मृत ख्रिस्ताचा दगडी देहही जिवंत भासतो, त्यामुळे हे शिल्प आजही लाखो लोकांना भावनिक व आध्यात्मिक प्रेरणा देते. प्रश्न 5वा, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. ट्रिटॉन कारंजाच्या शिल्पावरील मधमाशी ही कशाचे प्रतीक होते? उत्तर, ट्रिटॉन कारंजाच्या शिल्पावरील मधमाशी ही पोपचे प्रतीक होती. 2. सायकलचे सीट व हँडल वापरून पिकासोने कोणते शिल्प तयार केले? उत्तर, सायकलचे सीट व हँडल वापरून पिकासोने बुल हेड हे शिल्प तयार केले. 3. सेंट थेरेसाची परमानंदावस्था हे प्रसिद्ध शिल्प कोणत्या शिल्पकाराने घडवले? उत्तर, सेंट थेरेसाची परमानंदावस्था हे प्रसिद्ध शिल्प बर्निनी या शिल्पकाराने घडवले. 4. बर्निनीने कोणत्या 3 कला एकात्म बनवल्या? उत्तर, बर्निनीने वास्तू, चित्र आणि शिल्प या 3 कला एकात्म बनवल्या. प्रकरण क्रमांक 6, पाश्चात्य चित्रकला. स्वाध्याय. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. दृक्प्रत्ययवादाचा प्रणेता कोण? उत्तर, दृक्प्रत्ययवादाचा प्रणेता क्लोद मोने याला मानले जाते. 2. रंग व प्रकाश या 2 महत्वाच्या गोष्टी कोणत्या वादाच्या चित्रणात दिसतात? उत्तर, रंग व प्रकाश या 2 महत्वाच्या गोष्टी दृक्प्रत्ययवादाच्या चित्रणात दिसतात. 3. दृक्प्रत्ययवादात भविष्यकाळाकडे का दुर्लक्ष झाले? उत्तर, दृक्प्रत्ययवादात दृश्य, सौंदर्य व क्षणिक प्रभाव महत्वाचे मानल्यामुळे भावाविष्काराकडे दुर्लक्ष झाले. 4. इम्प्रेशनिझम हे नाव कसे दिले गेले? उत्तर, क्लोद मोनेच्या इम्प्रेशन सनराईज या चित्रावरून इम्प्रेशनिझम हे नाव दिले गेले. 5. आविष्कारवादाचा प्रणेता म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? उत्तर, आविष्कारवादाचा प्रणेता म्हणून एडवर्ड मंक याचा उल्लेख केला जातो. 6. आविष्कारवादाच्या 2 गटांची नावे कोणती? उत्तर, आविष्कारवादाचे 2 गट म्हणजे डाय ब्रुके आणि डेर ब्लाउ रायटर ही आहेत. 7. काळ्या व तपकिरी रंगाकडे जाणाऱ्या रंगात कोणत्या वादाची चित्रे रंगवलेली आहेत? उत्तर, काळ्या व तपकिरी रंगाकडे झुकलेली चित्रे विश्लेषणात्मक घनवादात आढळतात. 8. आविष्कारवादातील एडवर्ड मंक व व्हॅन गॉगच्या प्रसिद्ध कलाकृतीचे नाव काय? उत्तर, आविष्कारवादातील एडवर्ड मंकचे द स्क्रीम आणि व्हॅन गॉगचे स्टॅरी नाईट हे चित्र प्रसिद्ध आहे. 9. पिकासो व ब्राक हे कोणत्या वादाचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जातात? उत्तर, पिकासो व ब्राक हे घनवादाचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जातात. 10. कोणत्या चित्रकाराच्या लेखनातून पिकासो व ब्राक यांना प्रेरणा मिळाली? उत्तर, सेझॉन या चित्रकाराच्या लेखनातून पिकासो व ब्राक यांना प्रेरणा मिळाली. 11. कोणत्या शैलीत विश्लेषणात्मक व संश्लेषणात्मक हे प्रकार विशेष आढळतात? उत्तर, घनवाद या शैलीत विश्लेषणात्मक व संश्लेषणात्मक हे प्रकार विशेष आढळतात. 12. विश्लेषणात्मक घनवादातील 2 प्रसिद्ध चित्रांची नावे कोणती? उत्तर, विश्लेषणात्मक घनवादातील 2 प्रसिद्ध चित्रे म्हणजे वुमन विथ अ गिटार आणि पोर्ट्रेट ऑफ एम्ब्रॉइस वॉलार्ड ही आहेत. 13. घनवादातून कोणते नवे तंत्र निर्माण झाले? उत्तर, घनवादातून कोलाज हे नवे तंत्र निर्माण झाले. 14. साल्वादोर दाली व मॅक्स या चित्रकारांनी कोणता वाद निर्माण केला? उत्तर, साल्वादोर दाली व मॅक्स या चित्रकारांनी अतिवास्तववाद निर्माण केला. 15. अतिवास्तववादातील साल्वादोर दालीच्या प्रसिद्ध चित्राचे नाव काय? उत्तर,
अतिवास्तववादातील साल्वादोर दालीच्या प्रसिद्ध चित्राचे नाव द पर्सिस्टन्स ऑफ मेमरी आहे. 16. जागतिक कलेतील महत्त्वाचा रेखनकार म्हणून कोणता कलाकार श्रेष्ठ समजला जातो? उत्तर. जागतिक कलेतील महत्त्वाचा रेखनकार म्हणून रेम्ब्रॉट श्रेष्ठ समजला जातो. 17. रेम्ब्रॉट याने कोणती कला पूर्णत्वाला नेण्याचे कार्य केले? उत्तर. रेम्ब्रॉट याने प्रकाश छायाचित्रण ही कला पूर्णत्वाला नेली. 18. पीटर पॉल रुबेन्स हा कोणत्या कालखंडातील महान कलावंत होता? उत्तर. पीटर पॉल रुबेन्स हा बारोक कालखंडातील महान कलावंत होता. 19. पीटर पॉल रुबेन्स याने स्वतःची अशी कोणती खास शैली विकसित केली? उत्तर. पीटर पॉल रुबेन्स याने गतिशील रचनाबंध आणि रंगवैभव असलेली खास शैली विकसित केली. 20. ग्वेर्निका हे प्रसिद्ध चित्र कोणत्या महान कलावंताचे आहे? उत्तर. ग्वेर्निका हे प्रसिद्ध चित्र पाब्लो पिकासो या महान कलावंताचे आहे. प्रश्न दुसरा, जोड्या लावा. यामध्ये गटामध्ये आहे पीटर पॉल रुबेन्स, रेम्ब्रॉट, क्लॉद मोने, एडवर्ड मुंक, विन्सेंट व्हॅन गॉग, पिकासो, साल्वादोर दाली, ब्राक. तर ब गटामध्ये आहे त्यांची प्रसिद्ध कलाकृती स्थिरचित्रे, स्मृती सातत्य, 3 संगीतकार, स्टारी नाईट, द क्राय, इम्प्रेशन, सनराइज, नाईट वॉच, ल्युसिफसच्या मुलीचे अपहरण. उत्तरे. पीटर पॉल रुबेन्स, ल्युसिफरच्या मुलीचे अपहरण, रेम्ब्रॉट, नाईट वॉच, क्लॉद मोने, इम्प्रेशन, सनराइज, एडवर्ड मंक, द क्राय, विन्सेंट व्हॅन गॉग, स्टारी नाईट, पिकासो, 3 संगीतकार, साल्वादोर दाली, स्मृती सातत्य, ब्राक, स्थिर चित्रे. प्रश्न तिसरा, टिपा द्या. 1. अतिवास्तववाद. उत्तर. अतिवास्तववाद ही 20व्या शतकातील एक प्रभावशाली चित्रकला शैली होती. या वादाचा उद्देश मनाच्या अचेतन स्तरातील कल्पना, स्वप्न, भीती व गूढ भावना व्यक्त करणे हा होता. या वादाचे मूळ मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राइडच्या विचारांत आढळते. साल्वादोर दाली, मॅक्स अर्न्स्ट, जोन मिरो हे या वादाचे प्रमुख चित्रकार होते. अतिवास्तववादात वस्तू अयथार्थपणे दाखवल्या जातात. द पर्सिस्टन्स ऑफ मेमरी हे दालीचे चित्र याचे प्रसिद्ध उदाहरण आहे. या वादाने कलेत कल्पनाशक्ती, स्वप्नदृश्य आणि मानसशास्त्रीय घटकांना महत्त्व दिले. 2. आविष्कारवाद. उत्तर. आविष्कारवाद ही एक अशी चित्रशैली आहे ज्यात कलाकार आपल्या आंतरिक भावना, अस्वस्थता, वेदना आणि भीती यांचा तीव्र आणि प्रभावी पद्धतीने रंगरूपात आविष्कार करतो. युरोपमध्ये विशेषतः जर्मनीत या वादाचा उदय झाला. एडवर्ड मंकचा द स्क्रीम व व्हॅन गॉगचे स्टारी नाईट ही चित्रे या वादाचे उत्तम उदाहरण आहेत. आविष्कारवादात वास्तवापेक्षा भावना महत्त्वाची मानली जाते. रंगांचे अतिरंजित विकृत रूप व बिनमोल रचना यातून भावना अधिक ठळकपणे व्यक्त केल्या जातात. हा वाद मनोवस्थेचा प्रभाव दाखवतो. प्रश्न चौथा, रसग्रहणात्मक टीप लिहा. 1. रात्रीचा पहारा. उत्तर. नाईट वॉच हे रेम्ब्रॉट व्हॅन रीन या डच कलाकाराचे 1642 साली पूर्ण झालेले एक ऐतिहासिक व भाविक चित्र आहे. याचे मूळ नाव होते द कंपनी ऑफ फ्रान्स बॅनी कॉक अँड विल्यम व्हॅन रुटेनबर्ग असून यामध्ये एका नागरिक सैनिक गटाची परेड दाखवण्यात आली आहे. चित्रामध्ये जवळपास 34 व्यक्ती आहेत, पण रेम्ब्रॉटने त्यातील काही प्रमुख पात्रांनाच प्रकाशात आणले आहे. रेम्ब्रॉटने या चित्रात प्रकाश सावलीचे उत्कृष्ट तंत्र वापरून नाट्यमय वातावरण निर्माण केले आहे. पुढे चालणाऱ्या कॅप्टन फ्रान्स बॅनिंकॉक आणि लेफ्टनंटच्या गतिशील मुद्रांनी चैतन्य आणि क्रियाशीलता व्यक्त केली आहे. चित्र हे केवळ सामूहिक पोर्ट्रेट नसून
त्यात डच समाजातील संघटन, जागरूकता आणि सामूहिक जबाबदारीचा संदेश आहे. या चित्रातून रेम्ब्रॉटची मनोविश्लेषणात्मक दृष्टी, तपशीलवार निरीक्षण आणि कलात्मक स्वातंत्र्य प्रकर्षाने जाणवते. 2. फेल्ट हॅट. उत्तर: विन्सेंट व्हॅन गॉख यांनी रेखाटलेले फेल्ट हॅट हे एक आत्मचित्र आहे, जे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अंतर्मुख शोध दाखवते. या चित्रात त्यांनी स्वतःला राखाडी पार्श्वभूमीवर फेल्ट हॅट घातलेले दाखवले आहे. त्यांच्या चेहऱ्यावरची तीव्र नजर, फाटक्या कपड्यातील साधेपणा आणि वेगळ्या दिशेने पाहणारा दृष्टिकोन त्यांच्या अंतर्गत संघर्षाचे प्रतिबिंब आहे. रंगछटांचा वापर सुसंवाद साधतो. निळसर, राखाडी व केशरी रंगामधून मानसिक अवस्थेची झलक मिळते. चित्रात सौंदर्य नव्हे तर सत्य व भावना अधिक ठळक आहे. हे आत्मचित्र त्याच्या दुःखद पण सृजनशील जीवनाचा प्रतीक आहे.